श्री देव विठ्ठल रखुमाई, श्री देवी शारदा, श्री देव गणेश, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद् आद्य शंकराचार्य, परम पूज्य श्री रामदास स्वामी, परम पूज्य श्री गोस्वामी तुलसीदास, सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादानं नेहमीप्रमाणे वाचूया पहिल्या 4 ओळी माझ्या नंतर. श्री गुरु, जरा खालच्या पट्टीत, श्री गुरु चरण सरोज रज, निज मनु मुकुर सुधारी, बरनौ रघुबर बिमल जसो, जो दायकु फलचारी, बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरौ पवन कुमार, बल बुद्धि विद्या देहु मोहि, हरहु कलेश विकार. सगळ्यांनी बरोबर. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहु लोक उजागर, रामदूत अतुलित बल धामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा, महावीर विक्रम बजरंगी, कुमति निवार सुमति के संगी, कंचन बरन बिराज सुबेसा, कानन कुंडल कुंचित केसा, मात वज्र और ध्वजा बिराज, कांधे मूंज जनेऊ साज, शंकर सुवन केसरी नंदन, तेज प्रताप महाजगबंदन, विद्यावान गुणी अति चातुर, राम काज करिबे को आतुर, प्रभु चरित्र सुनिबे को रसिया, राम लखन सीता मन बसिया, सूक्ष्म रूप धरि लंक जरावा, भीम रूप धरि असुर संहारे, रामचंद्र के काज सवारे, लाय सजीवन लखन जियाए, श्री रघुवीर हर्षि उर, रघुपति कीनी बहुत बड़ाई, तुम मम प्रिय भरतहि सम भाई, सहस बदन तुमरो जस गावे, अस कहि श्रीपति कंठ लगावे, सनकादिक ब्रह्मादि मुनीसा, सारद सारद सहित अहिसा, जम कुबेर दिक्पाल जहाते, कवि कोविद कहि सके कहाते, तुम उपकार सुग्रीवहि कीना, राम मिलाय राजपद दीना, तुमरो मंत्र विभीषण माना, लंकेश्वर भय सब जग जाना, जुग सहस्र जो जन पर भानु, लील्योताहि मधुर फल जानु, प्रभु मुद्रिका मेलि मुख माहि, जलधि लांघ गय अचरज नाहि, दुर्गम काज जगत के जेते, सुगम अनुग्रह तुम्हरे तेते, राम दुआरे तुम रखवारे, होतन आज्ञा बिनु पैसारे, सब सुख लहै तुम्हारी सरना, तुम रक्षक काहू को डरना,
आपन तेज हमारो आपै, तीनों लोक हाकतै कापे। भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे। नासै रोग हरै सब पीरा, जपत निरंतर हनुमत बीरा। संकट ते हनुमान छुड़ावे, मन क्रम बचन ध्यान जो लावे। सब पर राम तपस्वी राजा, जिनके कारण और मनोरथ जो कोई लावे। सोई अमित जीवन फल पावे, चारों जुग पर ताप तुम्हारा। है पर सिद्ध जगत उजियारा, साधु संत के तुम रखवारे। असुर निकंदन राम दुलारे, अष्ट सिद्धि नौ निधि के दाता। असबर दीन जानकी माता, राम रसायन तुम्हारे पासा। सदा रहो रघुपति के दासा, तुम्हारे भजन राम को पावे। जन्म जन्म के दुख बिसरावे, अंत काल रघुबरपुर जाय। जहाँ जन्म हरि भक्त कहाय, और देवता चित्तन धरई। हनुमत से सर्व सुख करई, संकट कटई मिटई सब पीरा। जो सुमिरै हनुमत बलबीरा। जय 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 मान गोसाई, कृपा करहु गुरुदेव की नाई। जो सत बार पाठ कर कोई, छूट ही बंदी महासुख होई। जो यह पढ़ै हनुमान चालीसा, होय सिद्धि साखी गौरीसा। तुलसीदास सदा हरि चेरा, की जय नाथ हृदय महडेरा। की जय नाथ हृदय महडेरा। पवन तनय संकट हरन, मंगल मूर्ति रूप। राम लक्ष्मण सीता सहित, हृदय बसहु सुरभू। सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय। उमापति महादेव की जय, बोलो भाई सब संतन की जय। उमापती, उमा म्हणजे पार्वती, पार्वतीचा पती अर्थातच शंकर, त्याचा जय जयकार आपण का करतो? हे तर हनुमंताचं आहे, रामाचा ठीक आहे, हनुमंताचा ठीक आहे, सब संतन की जय हेही ठीक आहे, उमापती महादेव की जय। हनुमंताच्या जन्माची ही आणखी एक कहाणी आहे। एक लक्षात ठेवा, जिथे जिथे रामचरित्र सांगितलं जातं, हनुमान मी म्हणत नाही, मुद्दामून लक्षात ठेवा, रामचरित्र सांगितलं जातं तिथे तिथे हनुमान असतोच आपण म्हणतो। त्या रामचरित्र सांगितलं जातं तिथे शंभू आणि भवानी किंवा उमा आणि शंकर यांचा उल्लेख असतोच असतो। अनेक रामायणं सांगितलेली आहेत आणि त्या रामायणात पार्वती प्रश्न विचारते आणि शंकर उत्तर द्यायला सुरुवात करतो आणि त्यातून ते रामायण सुरू होतं। आपण रामरक्षा म्हणतो रोज, त्याच्यात शेवटी नाही का तो म्हणत की राम नाम वरानने, हे म्हणतो ना की सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने। वर म्हणजे श्रेष्ठ सुंदर, आनंद म्हणजे चेहरा, हे सुंदर रूप असलेल्या पार्वती, मी तुला सांगतो की कुठलंही सहस्रनाम घेतलं किंवा विष्णू सहस्रनाम, राम नाम हे सर्वश्रेष्ठ आहे असा तो उल्लेख आहे। मग एक संवाद होतो की रामाचं माझ्यावर ऋण आहे, ऋण आहे, कर्ज आहे का की ज्या वेळेला हलाहल प्यायल्यामुळे माझ्या गयाचा आतून दाह सुरू होता, तो सर्व प्रकारचे उपाय करूनही थांबला नाही। आपल्याला ते उपाय पाठ आहेत, एका वाक्यात बघूया। बर्फ थंड म्हणून हा स्मशानवासी कैलासवासी झाला, सगळीकडे बर्फ।
अंगावरून सतत पाणी घे, गंगा डोक्यावर ठेवली, चंद्र अत्यंत शीतल असतो म्हणून चंद्रकोर धारण केली, साप नाग वगैरे जे आहेत ते कोल्ड ब्लडेड क्रिचर्स, थंड रक्ताचे प्राणी आहेत म्हणून ते इथे गुंडाळले, रुद्राक्ष तुमची सगळी आतली उष्णता शोषून घेतो, सगळीकडे रुद्राक्ष घातले, बेलाची पानं ती थंड असतात म्हणून बेलाच्या पानाचं अंथरुण आणि पांघरून घेऊन हा आमचा भोले बाबा झोपला, नाही थांबत. कारण आपण पूर्वी बघितले आतला दाह आहे, काल आपण मनाचे रोग बघितले होते ना, हा आतला दाह आहे किंवा म्हणतात शरीराचा नाही, आतला दाह आहे, त्याला तो सहन होत नाही. मग तो नारद सांगतात की त्याला आतलंच साधन पाहिजे, आणि आतलं साधन हे नाम आहे. कारण नामाची जरी अगदी कसं नाम सुरू होतं, नाभीपासून सुरू होतं, नंतर लंग्समध्ये खरा वारा त्याला मिळतो, नंतर इथे जे स्वरतंतू आहेत व्होकल कॉर्ड्स त्यांची कंपन होतात, आणि नंतर इथून तोंडात शब्द तयार होतात. हां, हे दात जीभ आणि टाळू क ख ग घ ङ तालवी आपण म्हणतो, त्याला दातही लागत नाहीत, ओठही लागत नाहीत. प फ ब भ म म्हणताना ओठ लागतात, पण त थ द थ न म्हणताना जीभ दातावर मागून आपटावी लागते. म्हणून ज्याला व्यंजन म्हणतो आपण, आणि इथे स्वर अ आ इ ई हे सगळे इथे तयार होतात, ते मिळून शब्द तयार होतो, शब्दाची वाणी बनते, त्या वाणीला मग अर्थ असतो, ती तोंडातून बाहेर पडते. आपण चत्वार वाचा म्हणतो ना, एक नाभी आहे. आता इथे फक्त 4 शब्द सांगतो ते लक्षात ठेवा. नाभीच्या लेव्हलला परा म्हणतात, ती स्फुरणात्मक आहे, इन्स्पिरेशन माझ्या हातात नाही आहे, माझ्या हातात करत नाही. आपण मराठीत म्हणतो बेंबीच्या देठापासून का ओरडतोयस, पण ओरडणं बेंबीच्या देठाची नाही, प्रत्येक शब्द तिथेच सुरू होतो, हे लक्षात ठेवा. नवीन काहीतरी, एखाद्या आईन्स्टाईनला नवीन इक्वेशन सापडतं, एखाद्या रवी वर्माला नवीन थीम सापडतो चित्र काढण्यासाठी, हे सगळं लक्षात घ्या. हे सगळं इथे होतं, ज्याला स्फुरण म्हणतो. स्फुरणात्मक, नाभीपासून सुरू होणारी वाणी ही स्फुरणात्मक आहे, इन्स्पिरेशनल. इन्स्पिरेशन म्हणजे स्फुरण. मग ती छातीत आली की त्याला पश्यंती म्हणतात. ही स्पंदायमान आहे, स्पंदनं. आणि तुम्ही बघा ना, जर ढोलकी वगैरे वाजवायला सुरुवात केली तर इथे आपल्याला जाणवतं. आत्ता मी बोलतोय, इथे हात धरल्यानंतर आत मला व्हायब्रेशन्स जाणवतात. व्हायब्रेशन्स म्हणजे ज्याला स्पंदन आपण म्हणतो. इकडे स्फुरण आहे, इन्स्पिरेशन, इकडे स्पंदन आहे, स्पंदन व्हायब्रेशन. इथे काय आहे, इथे कंपन आहे, आणि ते कंपन तुम्ही ट्युनिंग फोर्क वगैरे, आता जुनं झालं ते फिजिक्स, पण आम्हाला होतं साऊंड सेकंडासाठी. म्हणजे ट्युनिंग फोर्क म्हणजे असे काटे असायचे निरनिराळ्या फ्रिक्वेन्सीचे, आपटल्यानंतर सा रे ग प्रत्येक अशाचे निरनिराळे, म्हणजे फॉर्क्स म्हणतात ते धातूचे, पण ते अशा पद्धतीने बनवलेले असायचे. तो मारला की जी फ्रिक्वेन्सी निर्माण व्हायची त्यातून सा वरती वाढलं रे, हे लक्षात ठेवा. हे इथे घडतं, सगळं इथे घडतं. म्हणून त्याला काय म्हणलेलं आहे, कंपन, स्वरतंतूंची कंपन. नंतर इथे प्रोनन्सिएशन, उच्चारण बाहेर पडतो तो देहलीत. देहली म्हणलेलं आहे दिल्ली. दिल्ली म्हणजे उंबरठा. देहली दीपक न्याय म्हणलं ना, उंबऱ्यावर दिवा ठेवा, आतही प्रकाश आणि बाहेरही प्रकाश. मग आपल्या देहाची देहली कुठली आहे, तोंड. त्या देहलीचा आत दरवाजा जीभ, लक्षात ठेवा. मग आत प्रवेश करता. मग देहली दीप तुम्हाला ठेवायचा आहे. हा जर दिवा ठेवला तर त्यातलं तेल संपल्यानंतर अंधार होणार आहे. मग असा मणिदीप ठेवा. तुलसीदास सांगतात मणिदीप. हा जो रामाचा महाल होता त्याला रत्नदीप महाल म्हणतात. म्हणजे अंधार पडायला लागला की रत्नातून प्रकाश बाहेर पडतो आपोआप. त्या रत्नाला फ्युएल द्यावं लागत नाही, इंधन करंट म्हणजे एनर्जी पोचवावी लागत नाही. दिवसा दिसत नाही, अंधार झाला की ती रत्न चमकायला लागतात. तसा इथे मणिदीप, मणी म्हणजे रत्न, मणिदीप ठेवा. जिभेवर जर मणिदीप ठेवला आणि असा दिवा ठेवला तर भाजेल की हो. कुठल्या तरी चित्रपटात जिभेवर ठेवतात, हातावर ठेवतात, नाचतात. पण हे गंमत बघा, इथे असा दिवा पाहिजे की ज्यातून प्रकाश बाहेर पडेल पण तो थंड असेल. नाम हा तो दीप आहे. म्हणजे देह, देहली, द्वार,
त्याच्यावर तुम्ही काय ठेवणार आहात? मणिदीप नामाचा दिवा ठेवा. नामाचा दिवा थंड आहे, शांत आहे. आता हा राम नामाचा दिवा कुणी ठेवला? शंकराने. शंकर प्रत्येक श्वासाला रामनाम घेतो आणि त्याला पुढे एवढी सवय लागली, बरं वाटलं त्याला. आतला जो दाह होता तो थांबला. पार्वती म्हणली आता तरी रामनाम थांबवा. तो म्हणतो आता एवढी सवय लागलेली आहे, बरं वाटलं रामनाम घेताना, म्हणून त्याने ती सवय चालू ठेवली. म्हणून 21,600 जप हे बोलिले शिवाचे माप. माप कशाचं? जपाचं माप. रोज शंकर किती जप करतो? 21,600. 21,600 का? लक्षात ठेवा, तेवढे श्वास आपण 24 तासात घेतो. हेल्दी माणूस मिनिटाला 15 वेळा श्वास घेतो. आता गुणाकार करा तुम्ही घरी जाऊन. 21,600. 21,600 श्वास घेतले, सोडले, म्हणजे झाले किती? 21,600च्या बरोबर 216च्या 108 झाले. 10,800 झाले. ते वरची 2 शून्य काढल्यानंतर जे 108 उरतात ते 108 मणी जपमाळेला असतात. याचा अर्थ प्रत्येक श्वासाला श्रीराम राम, श्रीराम जय राम, जय जय 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 राम. श्वास 108 आणि उच्छ्वास 108. 216 झाले. असे 21,600 हे जपू नेमीला नेम गौरी हराचा. पुढे पार्वतीला व्यसन लागतं की ते विचारते की एवढे आनंदात तुम्ही कसे? खरं म्हणजे आपल्याकडे आहे काय? लंकेची पार्वती मराठीत म्हण आहे, ही कैलासाची पार्वती. माझ्या अंगावर फुटका मणी नाही, माझ्या अंगावर कुठले दागिने नाहीत, तुमच्या डोक्यावर मुकुटही नाही, माझ्याकडे शालू नाही, तुमच्याकडे पितांबर नाही. काय वैभव आहे आपल्याकडे? राम नाम हे वैभव आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून जपू नेमीला नेम गौरी हराचा. गौरी म्हणजे पार्वती. पार्वती शंकराचा नेम किती? 21,600. लक्षात घ्या तुम्ही, सतत घ्या. आणि मनाचे श्लोक हे नामाचे श्लोक आहेत, कारण मनाच्या श्लोकात डायरेक्टली नाम घेणाऱ्या किंवा नाम घ्या म्हणून सांगणाऱ्या श्लोकांचा समावेश आहे. किती श्लोक आहेत बघा. आणि उदाहरण द्यायचं झालं वाल्याचं द्यायचं. वाल्या म्हणजे नामानेच झालं ना. आणि मुख्य म्हणजे शंकराचं द्यायचं. आपण मागे बघितलं होतं. आज अगदी लक्षात ठेवा, हे परत परत सांगतो का? ही रिव्हिजन असते म्हणून. आणि रिव्हिजन का करावी लागते? तुम्ही विसरता म्हणून. तुम्ही विसरता म्हणून आमचं हे दुकान चांगलं चालतं. तुम्ही जर लक्षात ठेवलं, आता सरांची काय गरज आहे म्हणून विसरतो ते. तर लक्षात ठेवा काय होतं की ज्या वेळेला रामाचं नाम शंकर प्रत्येक वेळेला घेतो, त्यामुळे मला बरं वाटलेलं आहे. रामाचं माझ्यावर मोठं कर्ज आहे, ते मला फेडायचं आहे. हा संवाद, अनेक संवाद आहेत. प्रत्येक वेळेला रामनामाचा कंटाळा येत नाही का? आपण परवा बघितलं तर शंकर विचारतो, मी तुझ्याकडे सतत बघतो, मला कंटाळा येतो का? कुठली स्त्री म्हणेल हो येतो म्हणून. नाही नाही, माझ्याकडे बघता त्यावेळेला कंटाळा येत नाही. कारण का? तुझं रूप नित्य नूतन, सतत नवीन असतं. तसं मी घेतो ते नाम नित्य नूतन असतं. रूप एक वेळ नसेल, पण तुम्ही सांगा बरं, श्वास सोडल्याशिवाय बोलता येतं का? राम राम राम. आज श्वास घेताना नाहीच काही बोलताय, पण प्रत्येक श्वास हा नवीन आहे ना, प्रत्येक नाम नवीन आहे. नाम शिळ होत नाही, नामाचं झेरॉक्स करता येत नाही. हे लक्षात ठेवा. हे झेरॉक्स लाईफ आपलं जे झालं आहे ना, ते आपण बनवलेलं आहे. एरवी नाम प्रत्येक वेळेला नवीन आहे, प्रत्येक वेळेला नव्यानं जन्मलेलं आहे. नामात चैतन्य, नाविन्य म्हणजे नवीनता, न्यूनेस आहेच आहे. आपण ते कंटाळवाणं बनवतो. आपण 108 माईतला 108 मणी, प्रत्येक नाम चैतन्यमय. ते झालं तर मला उपासनेचा कंटाळा येणार नाही, म्हणून मी घेतो ते नाम. मग एक प्रसंग आलेला आहे की कुठल्या रामाचं तुम्ही नाम घेता? आत्ता खाली जो धावतोय, पत्नी पळवली गेली आहे, छाती बडवते, हा सीते, म्हणजे संस्कृतमध्ये हा म्हणतात, मराठी हे सीते, हे सीते, कुठे गेलीस तू, कशी गेलीस तू, मला सांगता कशी गेलीस. झाड दिसलं, झाडाला आलिंगन देऊन, झाडानो तुम्ही उंच आहात. सीतेला बघितलं का? नदीला विचारतात की तू चंचल आहे, शेवटपर्यंत जाते, बघितलंय का? दगडानो तुम्ही अत्यंत कठोर आहात, बघा तुम्हाला. प्रत्येकाला मिठी मारतो राम आणि विचारतो सीतेला पाहिलं का? सीतेचा पत्ता मला सांगा, सीता कोणत्या दिशेने गेली? वाऱ्याला विचारतो, आकाशाला विचारतो, सगळीकडे. पार्वतीवरून कैलासावरून दाखवते हा रड्या राम. एकतर त्याला पत्नी राखता आली नाही,
आणि राखता आली नाही तर आता गेल्यानंतर रडतोय, सामान्य माणसासारखा रडतोय. याचं नाम तुम्ही घेता का? हो, याचंच नाम घेतो. आणि शंकरांनी डोळे मिटले. हे फार महत्त्वाचं असतं. एकदा फायनल उत्तर दिल्यानंतर पुन्हा डोळे उघडे ठेवले की याचंच कशावरून, हाच एकटा राम ऐकून डोळे मिटले शंकराने. आत्ता नाही. तिला ते पटलं नाही. ती म्हणाली मी परीक्षा घेते. मनातल्या मनात गेली खाली सीतेचं हुबेहूब रूप घेऊन. सीतेनं सकाळी जी वस्त्र घातली होती ती, कारण सकाळचा प्रसंग कुठला होता? सुवर्ण मृग, सोन्याचं हरिण. तीच सकाळी सोन्याचं हरिण दिसलं. मग त्याच्या मागे धावा. राम म्हणतो अगं सोन्याचं हरिण नसतं. ती काय सांगते, मला सोन्याच्या हरणाच्या कातड्याची चोळी शिवायची. सीतेला हे वाटेल का हो? कारण तिला आपल्याला पळवून नेलं जायचं आहे, हे लक्षात ठेवा. तिला रावणाने यावं आपल्याला पळवून न्यावं, तीच तर खरी योजना आहे. ती योजना आहे ती. त्याशिवाय राम कशाला जाईल दक्षिणेकडे लंकेपर्यंत? म्हणून त्याकडे सगळ्या प्रकाराने मला तो सोनेरी मृग पाहिजे. आता सोनेरी मृग कोण आहे? मारीच. मारीच कोण आहे? सुबाहू आणि मारीच या दोन राक्षसांनी विश्वामित्रांच्या यज्ञात हाडं टाकली, मांस टाकली, विध्वंस केला यज्ञाचा. रामाने 2 बाण सोडले. एका बाणाने सुबाहूला मारलं आणि दुसरा बाण काढला तेव्हा लक्ष्मण म्हणतो रामा हा बाण मारू नकोस. आपण ज्या वेळेला फसकाची पेटी उघडतो ना त्याच्यात 2-3 तरी काड्या, नुसत्या काड्या असतात, त्याला टीप नसतं. ही गंमत आहे ही. आता प्रत्येकाच्या जर अशा 2-3 घातल्या तर काय फायदा घेतो. त्याला टीप म्हणजे जास्त महत्त्वाचं आहे की ज्याच्यामुळे ते पेटते. तसं ह्या बाणाला टोकच नाही आहे, ही नुसती काठी आहे. इट इज जस्ट अ स्टिक. बाण. राम हसून म्हणतो अरे म्हणूनच मी निवडलाय, याचं नाव मानवास्त्र. बाकी सगळे निर्णय, याचं नाव मानवास्त्र. बघ गंमत. तो बाण मारतो, मारीच मरत नाही कारण त्याला टोकच नाही आहे ना, मेटॅलिक धातूचं टोकच नाही आहे. इतका दूर जातो आणि समुद्राच्या काठी पडतो. रामाच्या हातातून सुटलेला बाण आपण अगदी दैवानं वाचलो. सुबाहू आपल्या देखत मेला म्हणून त्याचा हृदय परिवर्तन होतं. तो म्हणतो आता कशाला रावणाच्या मार्गाने जायचं. आपण आता राम जरी नाव घेतलं नाही तरी आश्रम करूया. तो आश्रम काढतो. विद्यार्थी त्याला जमतात. ऋषी बनतो तो. मारीच ऋषी बनतो. इतका ज्यावेळेला रावण त्याच्याकडे जातो त्यावेळेला हा ऋषी झालेला आहे. आणि तो रावणाला काय सांगतो लक्षात ठेवा. तो जो दशरथ नंदनाचा बाण मला लागला. दशरथ नंदन का? तो म्हणतो रामाचा बाण जर म्हणलास तेव्हापासून रनी सुरू होणाऱ्या किंवा र असणाऱ्या शब्दाची मला भीती वाटते. म्हणून मी तसा राम म्हणत नाही. दशरथाच्या मुलाचा बाण मला लागला, लक्ष्मणाच्या भावाचा बाण मला लागला. बरोबर. दशरथ म्हणतच नाही, तो रामाचा पिता राम म्हणतच नाही. म्हणजे त्याला कौशल्येच्या मुलाचा पिता म्हणजे दशरथ. र नाही, रथ शब्दच वापरत नाही. तो म्हणतो अश्वयान, चतुष्चक्रयान. 4 4 व्हीलर म्हणतो ना त्याला चतुष्चक्रयान म्हणतात. हे विचार करा. मी र आता चतुष्चक्र म्हणणार नाही कारण र आलं त्याच्या. तेव्हा मी रामाच्या वाटेला जाणार नाही, मला भीती वाटते. त्यावेळेला तो म्हणतो मी तुला आत्ताच मारतो. तुला कुठलंही रूप घेता येतं. तू सुवर्ण मृगाचं रूप घे. सीतेला भुलव. त्याच्या मागे राम जाईल. मग तू नाटक कर. मेलो मेलो लक्ष्मणा धाव. मग लक्ष्मण येईल आणि ज्या वेळेला फक्त सीता एकटी असेल त्यावेळेला मी सीतेला पळवेन. आता हे सगळं नाटक आपल्याला माहीत आहे. राम जातो त्याच्यामध्ये. ही हट्टालाच बसलेली आहे ना, ही हट्टाला पेटलेली आहे कारण तिला माहीत आहे की हाच क्षण रावणाने आपल्याला पळवून नेलं पाहिजे. राम. आणि दुसरं काय, लक्ष्मणाला हाक मारतो. लक्ष्मण म्हणतो अगं हा नाटकी आवाज आहे. राम असा संकटात पडणारा नाही आहे. राम हा त्रिखंडात त्रैलोक्यात शूर आहे. हे रामाचा आवाज नाही आहे. त्यावेळेला लक्ष्मण कसाच जात नाही म्हटल्यानंतर सीता एक वाक्य म्हणते की मला माहीत आहे तुम्ही का जात नाही. राम जर मेला म्हणजे माझे पती मेले की मी आयतीच तुमची झाले ना, माझ्यावर तुमची वाईट नजर आहे. हे म्हणल्यानंतर लक्ष्मण म्हणतो आता आणखीन काही बोलू नकोस, मी जातो. तरी तो लक्ष्मण रेषा. लक्ष्मण रेषाचा प्रसंग वाल्मिकी रामायणात नाही आहे लक्षात ठेवा. पण तो लक्ष्मण रेषा म्हणतो आपण त्याला. ही रेषा तो पार करू नकोस.
कारण दुसरा कोणी या रेषेच्या आत आला तर अग्नी निर्माण होईल आणि तो जळून जाईल. रावणाला याची कल्पना आहे. रावण हा बुद्धिमान आहे. रावण हा अत्यंत तपश्चर्या केलेला तपस्वी आहे. त्याशिवाय का त्याने ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं आहे विचार करा. ती बाहेर येत नाही आहे. त्यावेळेला तो म्हणतो मी साधू आहे आणि तू जरा बाहेर ये ना. ती जाते बाहेर. खरं म्हणजे ती गेलीच नसती ना. लक्ष्मणाने एवढं सांगितल्यानंतर तिला आपल्याला पळवलं न्यायला हवं आहे हे लक्षात ठेवा. आता पुढे दोन गोष्टी सांगतो. एक मागची आणि एक पुढची. मागची गोष्ट काय 50 जण जवळजवळ लागतात. निरनिळ्या ठिकाणी निरनिळी संख्या आहे. ते शिवधनुष्य उचलायला ती पेटी आहे ना ती पेटी उचलून ठेवायला 50 सेवक लागतात. आता कुणालाच ते उचलत नाही धनुष्य. रावण उचलतो ते धनुष्य छातीवर पडतो. तो रक्त ओकायला लागतो. मग परत ते 50 जण येतात ते धनुष्य दूर करतात आणि रावण सुटलो बाबा म्हणून जातो. कुणालाच ते उचलत नाही म्हणल्यानंतर दशरथाची पत्नी सुनयना का असं काहीतरी नाव आहे ती म्हणते की आपल्या मुलीसाठी एवढा अवघडपण ठेवला असता तर चाललं असतं. कारण लग्नच होणार नाही. कुणालाच उचलत नाही आहे हे धनुष्य. पण सीता ही आपली मुलगी नाही आहे. दुसऱ्याची मुलगी आहे. कुणाची आहे माहीत नाही. आपली जबाबदारी आहे. एवढा अवघड पण तुम्ही का ठेवलात. हा पण एकतर डायल्यूट करा किंवा हा पणच नको. सीतेला स्वयंवर आपण बोलवूया. सीतेला आवडेल त्याच्या गळ्यात ती माळ घालेल. तो म्हणतो उद्याचा दिवस दे मला. मजा आहे. नंतर मी तुझं ऐकेन. तुम्हाला काल सांगितलं की सीता जमीन सारवायची. प्रत्येक खोली सारवायची. कारण शेणाच्याच जमीन होत्या त्यावेळेला. जिथे धनुष्य ठेवलेलं आहे शिवधनुष्य ते सारवताना एका हाताने सीता ती पेटी वरती करते. खालचं सारवून घेते आणि अलगद ती पेटी ठेवते. आई म्हणाली हे काय भुताटकी आहे की काय. म्हणजे 50 जणांना जे उचलत नाही ते सीता सहज उचलते. आता सांग की सहज जर सीता उचलते तर निदान धनुष्य उचलणारा तरी तिचा नवरा नको का. रावणाला उचलता आलेलं नाही धनुष्य जे सीता सहज उचलायची. मग रावणाने सीतेला कसं उचललं. साधा प्रश्न आहे ना मुलांचा. अरे जे धनुष्य रावणाला उचलता आलं नाही ते धनुष्य सीता सहज उचलायची. त्या सीतेला रावणाने खांद्यावरून उचलून नेलं कसं. सीतेची इच्छा होती. आता पुढची कथा बघा. 9 महिने ती आहे. 9 महिने रावण तिला स्पर्श करू शकलेला नाही. स्पर्श करू शकलेला नाही. कारण भूमीतून निघालेलं गवत. भूमी आई आहे. भूमीतून निघालेलं गवत हा तिचा भाऊ आहे. भूमिज म्हणजे गवताचं पान ती असं समोर धरायचं आणि तो भाऊ तिचं रक्षण करायचा. रावण जवळ आला की तोडलं धरलं अग्नी निर्माण व्हायचा आणि रावण मागे सरायचा. काल मी तुम्हाला सांगत होतो की विद्युत जिव्हाकडून त्यांनी मास्क करून घेतला रावणाने. चांगला मुखवटा करून घेतला. इतकं की सगळेजण फसले. कुणी बघितलं होतं रामाला. शूर्पणखेने बघितलेलं आहे आणि शूर्पणखेने करत पेटवलेलं आहे. अकंपन त्रिशिरा हे राक्षस आहे. अकंपन आलेला आहे धावत की तू त्याच्या बायकोला पळव त्याशिवाय तो वाटेवर येणार नाही आहे. तो अकंपन काय. शूर्पणखा म्हणते काय राम इकडे कसा आला. तो रावण आहे. तो मुखवटा इतका जिवंत आहे की तो रामच वाटतो. आता आपलं काम झालं म्हणून रावण रामाचा मुखवटा घालून सीतेकडे जातो. त्याची अपेक्षा काय की सीता धावत येऊन आलिंगन देईल. कुठे होता पतिदेव प्राणनाथ करुणानिधान. कुठे होता तुम्ही असं म्हणेल की नाही. हा जायला लागतो जवळ. त्यावेळेला त्याचे 2 सरदार आता बघा सीता उठेगी. सीता आता येईल धावत येईल वगैरे. झालं काय रावण जसजसा जवळ जातो तसे हा जो मास्क आहे मुखवटा तो जिवंत आहे. रामाचे डोळे जिवंत आहेत. इतकंच नाही की त्यातली दृष्टी जिवंत आहे. आणि रामाची दृष्टी म्हणजे सीता सोडून सगळ्या स्त्रिया जगातल्या माता किंवा भगिनी. त्याला सीतेच्या ठिकाणी आपली आई दिसायला लागली. मंदोदरी सुद्धा नाही. आई दिसायला लागली. हे काय मी करतोय. माझ्या मनात कोणते विचार आहेत. आणि रावण मागच्या पावली पळत गेला म्हणतो ना. रावण पळत गेला. सगळ्यांना आश्चर्य वाटलं कारण त्याची ती दृष्टीच तशी आहे. मास्क सुद्धा. राम म्हणून तुम्ही काही केलं ना तरी रामासारखं वर्तन तुमचं व्हायला पाहिजे. रामाचे गुण तुमच्यात आले पाहिजेत. रामाचं चरित्र नुसतं ऐकायचं नाही तर रामाचं चारित्र्य म्हणजे कॅरेक्टर हा तुमच्या जीवनाचा स्वभावाचा आणि वागणुकीचा कॉन्डक्ट किंवा बिहेवियर भाग बनला पाहिजे. नाहीतर काय उपयोग आहे ऐकून. हे लक्षात ठेवा.
यानंतर तो म्हणतो, ही जाते ना परीक्षा घ्यायला सीतेसारखे अगदी वेश वगैरे घालून, राम इकडे बघतोय तिकडे रडतोय, लक्ष्मण शोधतोय इकडे तिकडे बघतायत, कुठेच सीता दिसत नाही आहे. अशा वेळेला काही अंतरावर सीतेच्या हुबेहूब वेशात पार्वती उभी आहे. लक्ष्मणाला प्रथम दिसते आणि तो म्हणतो, रामा भाभीश्री, भाभी म्हणजे वहिनी, वहिनी आपली म्हणजे सीतामाई, तो सीताकडेच म्हणायचा नाही. रामालाही ती दिसते. तिला वाटतं आता राम धावत येणार आणि आपल्याला मिठी मारणार, आलिंगन देणार. आपण हे काय करून बसलो, आपण चुकलो याची तिला आत्ता जाणीव झाली. राम संथपणे जातो, हसत मुखानं जातो, तिच्याजवळ पोचल्यानंतर खाली वागतो, जगज्जननी पार्वती आशीर्वाद दे, तिच्या पायाला नमस्कार करतो. ती म्हणाल्या, कोण आहे? हा रडत होता, सीता सीता. मी सीतेचं रूप घेतलं होतं, पण रूप आणि स्वरूप यातलं फरक कळतो ना. ही सीता नाही आहे, ही जगज्जननी माता पार्वती आहे. ती नाव घेऊन आई मला आशीर्वाद दे. त्यावेळेला ती आशीर्वाद देते. आता ती पार्वती झालेली आहे, सती झालेली आहे म्हणा. ती आशीर्वाद देते की तुझ्या मनासारखं होईल, सीता तुला परत मिळेल. यावेळेला जी देवीचं एक नवीन रूप निर्माण झालं, तिला रामवरदायिनी असं नाव आहे. रामवरदायिनी. या रामवरदायिनीची स्थापना प्रतापगडावर केली कुणी? समर्थानी. नंतर काय घडलं? अफजल खान आला, प्रतापगड. त्या रामवरदायिनी समोर ते उभे राहतात आणि म्हणतात, तुझा तू वाढवी राजा शीघ्र आम्हासी देखता. दैत्य संहारिले, मागे तू अनेक राक्षस मारलेले आहेत. रोकडे सामर्थ्य दावी. रोकडे म्हणजे कॅश. मागचं कशाला आणि पुढचं कशाला? आत्ता हा जो राक्षस निघालेला आहे अफजल खान नावाचा, त्याचा नाश कर आणि तुझा हा राजा, तुझा तू वाढवी राजा आम्ही प्रयत्न करणार नाही. शीघ्र आम्हाची रे करा, आम्ही साक्षी आहोत. आणि शिवाजीचं रक्षण, शिवाजीची ती योजना, हे सगळंच दिव्य आहे, लक्षात ठेवा. पण ती रामवरदायिनी, अजूनही प्रतापगडावर रामवरदायिनी आहे. मग आता सती परत आली. परत आल्यानंतर म्हणाली, राम खरंच हो, तुम्ही ज्याचं नाम घेता, मी सुद्धा आजपासून राम 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 म्हणेल. हा डोळे उघडत नाही आहे. आता पुढचा प्रसंग. ती म्हणते, प्राणनाथ डोळे उघडा ना. त्यावेळेला म्हणाली, तू सोंग जे घेतलं होतंस ते सीतेचं घेतलं होतंस. राम माझा पिता आहे, सीता माझी माता आहे. मातेचं रूप घेतलं, मी तुला पत्नी म्हणून स्वीकारू कसं? बघा, मातेचं म्हणजे सीतेचं हुबेहूब रूप घेतलंय. सीता ही माझी माता आहे, राम हा माझा पिता आहे. मातेचं तू रूप घेतलं होतंस, तुला पत्नी म्हणून मी स्वीकारत नाही. तिथे सतीनं स्वतःला जाळलं, ज्याला म्हणतात ना आत्मदहन, ते तिथे केलं. आणि मग पुढचा जन्म पार्वती आहे, हे सती आहे. विचार करा. मग आता ती आली पार्वती म्हणून. आता परत गप्पा सुरू झाल्या. मग तो म्हणतो की माझी एक अडचण आहे, मला रामाची सेवा करायची आहे. हा हनुमंताचा जन्म, लक्षात ठेवा. मी जर शंकर म्हणून गेलो तर राम माझी पूजाच करेल. त्यांनी रामेश्वर नाही का स्थापन केला. मी आहे तसा गेलो तर राम माझी पूजा करेल. मी मानव म्हणून गेलो, मानव रूपात, तर राम माझा आदर सत्कार करेल, सेवा करू देणार नाही. म्हणून नर नको, नारायण नको, म्हणजे शिव नको, मी वानर बनून जातो. देहे धरुनी वानरी, अखंड दास्य मी करी, जनासी सांगतो खुणा, श्री राम राम हे म्हणा. हा शंकर आहे हनुमंताच्या रूपातला. मी वानर म्हणून गेल्यानंतर राम सेवा करून घेईल, हो ना. मग देहे धरुनी वानरी, अखंड दास्य मी करी. हनुमान म्हणजे अखंड दास की, चिरंजीव आहे. जनासी सांगतो खुणा, श्री राम राम हे म्हणा. हा म्हणून हनुमंताचा अवतार आहे. हनुमान हा चिरंजीव, नाम आणि राम यांचं चरित्र जगाला सांगण्यासाठी जिथे चालतंय. उद्या आपण गीतरामायणातलं ते गीत खरंच वाचू, फार सुरेख आहे. प्रभो मज एकची वर द्यावा. तुला काय पाहिजे रे हनुमंता? एकच वर मला द्या. इतकं अप्रतिम गाणं आहे ते रामायणातलं. ऐकायला आपल्याला वेळ नसेल, पण मी त्यातले शब्द सांगेन. हनुमंताला काय पाहिजे पुढे बघूया आपण. म्हणून हा राम देव आहे, तो आत्मा राम आहे.
मी वानर बनून त्याची सेवा करतो, अखंड दास्य करतो. म्हणून हनुमंताच्या अवताराची ही एक कथा आहे. काल आपण थांबलो होतो कुठे? जुग सहस्र जोजन पर भानु, काल तुम्हारो मंत्र विभीषण माना, लंकेश्वर भय सब जग जाना. ते चिरंजीव बनला, लंकेश्वर बनला, ही तुझी कृपा विभीषणावरची, लक्षात ठेवा. मग काय, आता जुग सहस्र जोजन पर भानु पाहिजे असेल तर तो कागद घ्यायला हरकत नाही आहे. जुग सहस्र योजन म्हणजे असंख्य. आता किती सूर्य दूर आहे हो? खरं म्हणजे एक योजन म्हणजे 12 किलोमीटर, आणि जुग सहस्र म्हणजे 12,000 काही, 5 कोटी दूर आहे सूर्य. पण यांनी मोठं सांगण्यासाठी सांगितलं, इतका दूर असलेला सूर्य जुग सहस्र योजन म्हणजे योजन. योजन इज अ मेजर ऑफ डिस्टन्स इक्वलिंग 12 किलोमीटर्स. 8 मैल म्हणजे 12 किलोमीटर्स, हे एक योजन डिस्टन्स आहे. परभानु म्हणजे सूर्य. लील्यो, लील्यो म्हणजे लिहिलेनं सहज, तुला काही कष्ट करावं. लील्यो ताही मधुर फल जाणो, उगवता सूर्य आहे, मधुर फल आहे, तू उड्डाण करून ते फल खायचा प्रयत्न केलास. म्हणून काय झालं, तुझं एवढं सामर्थ्य लक्षात आल्यानंतर तूच तो सागर ओलांडून जाशील, सीतेचा शोध घेशील आणि परत येशील. काहीतरी ओळख पाहिजे म्हणून जी मुद्रिका दिली, मुद्रिका म्हणजे मुदी, ती मुदी कुणाला द्यायला रामाने आधी दिली होती पण घेतली नाही त्याने. आठवतंय तुम्हाला प्रसंग? गुहक. ज्यावेळेला राम म्हणाला की आता वनवास आम्ही दक्षिणेकडे सुरू करतो, म्हणजे ते दंडकारण्य वगैरे सगळे हे चित्रकूट वगैरे पुरेसं झालं, म्हणून ती गंगा नदी पार करण्यासाठी गुहक म्हणजे खेवट म्हणजे मल्लाह, ज्याला आपण नावाडी म्हणतो. नावाडी सोपा शब्द आहे. तो नावाडी पलीकडे नेतो, राम उतरतो आणि तो नावाडी राम म्हणतो की तुला द्यायला पारिश्रमिक म्हणजे फेती, आपण कोकणीत म्हणतो ती फेती, म्हणजे तुला द्यायला माझ्याकडे पैसे नाही आहेत, मी वल्कलधारी आहे, काहीही माझ्याकडे नाही आहे, फक्त ही मुद्रिका आहे. म्हणून राम हातातली मुदी काढतो, त्याच्यावर राम नाम लिहिलेलं आहे. ही सीतेनं लग्नात माझ्या बोटात घातलेली आहे. सीता तिथे होती, लक्ष्मण तिथे आहे, हे निघालेले आहेत. त्यावेळेला तो गुहक म्हणतो, गुहकाने दोन्ही काठावर रामाचा पराभव केला. हे सहज लक्षात घ्यावर. त्याला रामाचे पाय धुवायचे, त्याला रामाचे पाय पुसायचे, पण राम आपले पाय कुणाला धुवू देत नाही आणि पुसू देत नाही. हा किती बुद्धिमान, ही बुद्धी भक्तीतून आलेली आहे. परवा दिवशी आपण थांबलो होतो, भक्तीतून जे ज्ञान निर्माण होईल, भक्तीतून जी बुद्धी निर्माण होईल, भाव आणि अर्थ, भावार्थ ज्यावेळेला मला स्तोत्राचा कळेल त्यावेळेला ते स्तोत्र आतमध्ये जाईल, इंटरनलाइज, आत्मीयतेने ते स्तोत्र मिळवणे. अर्थच कळत नाही तर तुम्ही काय म्हणणार आहात? अगदी गंमत. म्हणून लक्षात घ्या की तिथे काय झालं की तो म्हणाला मला तुझे पाय धुवायचे. राम म्हणला गरज नाही आहे, आपण नदीवरून जातोय, कशाला धुवायला पाहिजे? नाही नाही नाही, मी ऐकलं की तुझ्या पायाची धूळ लागल्यामुळे एका दगडातून एक सुंदर स्त्री निर्माण झाली, अहल्या, अहल्याचा उद्धार. मी ऐकलं तुझ्या पायाच्या धुळीनं, त्या स्पर्शानं दगडातून अहल्या निर्माण झाली. माझी नाव तर लाकडी आहे, दगडापेक्षा सॉफ्ट आहे, मृदू आहे. त्यातून जर अप्सरा निर्माण झाली, एक बायको सांभाळता सांभाळता नाकी नऊ आले, हे अप्सरा काय करू मी त्या अप्सरेचं? म्हणून मला ती रिस्क नको आहे, जोखीम नको आहे. मी तुझे पाय धुणार, पाय पुसणार आणि मग ते पाय तू बोटीत टाक. राम हसला आणि म्हणाला तू तुझ्यासारख्या भक्तासमोर आमचं ज्ञान काय चालणार आहे, लॉजिक काय चालणार आहे? रामाचे पाय धुतले, पुसले आणि मग त्यांनी. आता इकडे आल्यानंतर दुसरा पराभव. राम म्हणतो माझ्याकडे तुला द्यायला काही नाही आहे सोडून ही अंगठी, मुद्रिका, मुदी. अपमान करतोयस माझा, चिडून म्हणतो माझा अपमान करतोस काय रामा? लक्ष्मणाला लगेच राग येतो. रामाला म्हणतोस वरच्या आवाजात अपमान. रामाने काय अपमान केला? उलट तो तुला देत होता, अंगठी देत होता. अपमान कसा रे तुझा? आता आपण जो शब्द वापरतो, जो नाही तरी आपण वापरतो, प्रोफेशनल एथिक्स. भारतात कुठे प्रोफेशनल एथिक्स उरले असं मला वाटत नाही. पण प्रोफेशनल एथिक्स म्हणजे काय? व्यावसायिक नीतिमत्ता. आपण दोघं एकच व्यवसाय करतो. कल्पना करा, मी न्हावी आहे, बरोबर?
मला माझे केस कापायचे, मी दुसऱ्या न्हाव्याचे केस कापतो, तो माझे केस कापतो, कुणी कोणाला काही द्यायचं कारण नाही आहे. हा मी दुसऱ्या ह्याच्यामध्ये गेलो तर मला पैसे द्यावे लागतील. डॉक्टर तुझ्या मुलाचं ऑपरेशन मी करतो, माझ्या बायकोचं ऑपरेशन तू कर, कशाला पैसे द्यायला पाहिजे? शिक्षकांनी तर खरं पैसे घ्यायलाच नको. गंमत बघा, प्रोफेशनल एथिक्स म्हणतो. त्यावेळेला लक्ष्मणाला राग तो रामाचा आणि तुझा, तू साधा मल्लाह आहे, खेवट आहेस, नावडी आहेस. राम राजपुत्र आहे, राम उद्या राजा होणार आहे, तुमचा व्यवसाय एक कसा? त्यावेळेला त्यांनी सांगितलं तू ही राम नाम नौका भवसागरी तराया, तू भवसागर ओलांडून लोकांना नेतोस, मी नदी ओलांडून नेतो. आपल्या दोघांचं काम एकच आहे. तू वरच्या दर्जाचा आहे, सगळा भवसागर ओलांडून नेतोस, मी गंगा नदी ओलांडून नेली. आपला व्यवसाय एक आहे, व्यावसायिक नीतिमत्ता, प्रोफेशनल एथिक्स, एकमेकाकडून काही घ्यायचं नाही. रामाला एवढा आनंद झाला, त्याला आलिंगन दिलं. गुहकाला रामाने दोनदा आलिंगन दिलेलं आहे, बाकी कुणाला दिलेलं नाही. हे लक्षात, आलिंगन म्हणजे काय? हनुमंताला दिलेलं आहे. दुसरं म्हणजे तो धन्य झाला गुहक. आणि मग राम पुढे वनवासाला वगैरे निघाले. आता प्रश्न आहे की जुगसर प्रभू मुद्रिका मेली मुखमाही. आता रामाने अंगठी दिलेली हनुमंतांनी घेतली की कशासाठी? आपण म्हणलं खूण म्हणून, सीतेला काहीतरी खूण दाखवायला पाहिजे. आणि इतकंच नाही तर पासवर्ड पाहिजे ना, म्हणून करुणा निधान हा शब्द केला. तुमच्या दोघांच्या एकांतात, ही गंमत आहे, दोघांचा एकांत कसा? महाराज म्हणतात एकाचाही अंत तो एकांत. आणि हा एक म्हणजे माझा इगो. जोपर्यंत माझा इगो मरत नाही, अहम किंवा अहंकार मरत नाही, तोपर्यंत मला एकांत कधीही नाही. काय मी हा संपूर्ण देवळात एकटाच आहे, पण मी आलो हा मध्ये चोराला, मी एकांत त्या एकाचाही अंत झाला पाहिजे. नंतर कधी संधी मिळाली तर गोष्ट सांगूया. आतला मी जो मारला पाहिजे, नाहीतर आहेच. इथे काय सांगितलेलं आहे की प्रभू मुद्रिका मेली मुखमाही, तोंडात ठेवली. आणि त्याचं कारण एक आहे, आपल्याला माहीत आहे, ही गोष्ट मागे सांगितली होती. तो परत आल्यानंतर आपण विचारतो, रे काय रे तू जाऊन आलास दुबईला? दुबई एवढी श्रीमंत आहे, याची उंच इमारत आहे, तिथे तू गेला होतास? लोक प्रश्न विचारतात. तसं हनुमान आला, हनुमंताला सांगितलं, रिपोर्ट दिला, वृत्तांत रामाला दिला आणि सीतेला दिला. ते करताना त्यांनी काय केलं? रामाकडे आणि सुग्रीवाकडे पाठ करून नमस्कार केला. सुग्रीव विचारतो, लंकेत असा नमस्कार करतात का रे? त्यावेळेला हनुमंतांनी बुद्धिमान उत्तर दिलेलं आहे की मातृदेवो भव, नंतर पितृदेवो भव, आणि नंतर राज. म्हणजे तुझं आई माझी सीता जर दक्षिणेकडे लंकेत आहे, तर तुमच्याकडे पाठ केल्याशिवाय आईकडे तोंड कसं होईल? मग तो म्हणतो धन्य बाबा तुझे. रामचं म्हणतो इतकी बुद्धिमत्ता माझ्याकडेही नाही आहे. तसं आहे. मेली तर वानरं विचारायला लागली ना, तू गेला होतास, लंका कशी होती रे? खरंच सोन्याची होती का? सगळे चौकशा करायला लागले. एक वानर हुशार होता, तो म्हणला मला एक प्रश्न विचारायचा, हसू नका तुम्ही, असं म्हणले. तो इतरांना म्हणतो, वानरांना, आपण वानर दर 5 मिनिटांनी आपण खाजवतो. वानर म्हणल्यानंतर ते खाजवतो आपण ना. त्यावेळेला हातात असलेली मुद्रिका पडली नाही का समुद्रात? आणि समुद्रात जर ती म्हणले तर तुला कशी मिळाली असते? तो म्हणतो मी तोंडात ठेवलं. ते प्रभू मुद्रिका मेली मुखमाही, तोंडात ठेवले. हात माझे रिकामे होते, वाटेल तेवढं खाजवलं तरी चालेल. हनुमान खाजवत नव्हता हा, हे लक्षात ठेवा, नाहीतर म्हणा. परंतु तोंडात ठेवली म्हणजे राम नाम मुद्रिका मुहमे, राम नामाची मुद्रा, राम नाम सतत. आणि मुद्रा म्हणजे सील, नुसतं स्टॅम्पही नाही, सील, राजमुद्रा, ही नाममुद्रा आहे. आणि त्यामुळे मी आनंदात उड्डाण करून गेलो. मी उड्डाण केलं, यात माझं सामर्थ्य नाही, राम नामाचं ते सामर्थ्य आहे, राम नाम मुद्रिकेचं ते सामर्थ्य आहे. हे महत्त्वाचं आहे. म्हणून रामदूत आहे मी काही पराक्रम केलेला नाही आहे. पुढे बघा, प्रभू मुद्रिका मेली मुख, जलधी म्हणजे सागर, लांघी म्हणजे उल्लंघून गेलो. अचरज नाही, यात काही आश्चर्य नाही. रामाचं नाम तोंडात घेऊन तुम्ही करा. याची एक गमतीदार गोष्ट रामकृष्ण सांगायचे, परमोस. ते म्हणाले, एक भागवत सांगणारा पुराणिक होता. ते काय फक्त सांगायचा, अर्थ सांगायचा. संध्याकाळी एक गवळण ऐकायला, नमस्कार करायचे, 5 मिनटं ऐकायचे. तिचं घर नदीच्या पलीकडे. नंतर तिला कोणीतरी म्हणलं, रोज फुकट कशाला ऐकतेस, थोडं तरी दूध दे ना त्या पुराणिक बुवांना. मग ती थोडं दूध उरवते, पुराणिक बुवांच्या भांड्यात घालते.
झालं, हे रोज व्हायला लागलं. पुराणिक बुवांची बायको हुशार, ती म्हणाली 2 दिवसांनी आपल्या घरी श्राद्ध आहे, देवकार्य आपण म्हणतो किंवा श्राद्ध, त्याच्यासाठी आपल्याला ताक लागेल, दूध लागेल, दही लागेल. ते आत्ताच 2-3 दिवसापूर्वी तिला सांगा की जरा जास्त दूध घाल, जरा जास्त, नुसते एवढं खाली तांब्यावर घाल, हे दूध त्यात करू, ताक करू, दही करू, हे सगळं घाल. तो म्हणतो पाऊस किती पडतोय बघतेस ना, इतकी नदीला उफान म्हणजे पूर आलेला आहे, कुठलाही नावाडी नाव पाण्यात घालणार नाही आहे, ती येणारच नाही उद्या. तर तिला मी कसं सांगू, आणि हा पाऊस 2-3 दिवस हटेल असं मला नाही वाटत. ते करतात, ती उभी तिथे. मग तिला सांगतो की मला जास्त दूध आण, कारण आमच्याकडे एक देवकार्य आहे काहीतरी, आम्हाला ते लागणार आहे, उद्या आणते म्हणाली. उद्या तू कशी आणणार आहेस, कारण एवढं पाऊस, आणि आज तू आलीस कशी. तुम्ही नाही का परवा भागवतात सांगितलं की कृष्ण कृष्ण नाम घेत तुम्ही सहज पाण्यावरून चालत जाऊ शकता. मी कृष्ण कृष्ण नाम घेऊन नदीवरून चालत गेले, ह्याचा कुठे विश्वास आहे. नाही, तुम्ही सुद्धा माझ्या मागून या ना. तो म्हणतो आता 2 दिवस जाऊ देत, मग मी नक्की येतो. आता इथे रामकृष्णांची मिश्चिफ बघा, हेच खरं महत्त्वाचं आहे. उद्या मी तुझ्या मागून येणार, हे झालं, प्रवचन संपलं की तू जा, तू कृष्ण कृष्ण म्हणत पाण्यावरून चालत जाणार आहेस, मी कृष्ण कृष्ण म्हणून पाण्यावरून चालत जाऊ. ती बेभान होते, तिला शरीराची जाणीव नाही आहे. कृष्ण कृष्ण म्हणताना ती एखाद्या राधेसारखी किंवा मीरेसारखी किंवा गोपीसारखी तल्लीन होते कृष्णात. देहभान नाही, म्हणजे देहाला वजनच नाही, पाण्यावरून सहज जाते. आता उद्या सगळं गाव बघायला येणार, कारण आपले पुराणिक बुवा सुद्धा पाण्यावरून चालत जाणार. हे म्हणतात गाव बघायला येणार तर नवीन धोतर घातलं पाहिजे. देहभावना, हे किती नवीन धोतर, ते नवीन धोतर, मग ते पाण्यात बुडलं तर नको म्हणून इथपर्यंत आणतात धोतर. त्यांना धोतराची चिंता आहे का, नवीन लोक बघायला येणार आहेत त्यांना पाय भिजण्याची अरे पाण्यावरून चालत जाणं तर गुडघ्यापर्यंत पाय भिजतील कसे, पण उगीच धोतर भिजायला नको म्हणून वरती. इतकी यांना देहाची जाणीव आहे, इतकं यांना देहभान आहे. मग यांना प्रचंड वजन आहे देहाचं. ते 1 पाऊल टाकतात आणि पाण्यात पडतात, सगळे लोक हसतात. आणि ती म्हणते या की माझ्या मागून. ती निघाली आरामात पुढे, सगळे लोक हसल्यानंतर मागे बघते, हे काय झालं, तुम्ही मला सांगितलं त्याप्रमाणे मी चालत गेले, इकडे ये म्हणतो, नमस्कार करतो. मी फक्त सांगितलं, तुला समजलं, मला फक्त कळलं, तुला वळलं. हे लक्षात ठेव, मी लोकांना प्रवचन देत गेलो, मी जगत गेलो नाही प्रवचन. म्हणून न अयम आत्मा, तुम्हाला आत्मज्ञान पाहिजे. न बलहीनेन लभ्या, बलवान माणसालाच आत्मज्ञान होणार आहे, ते एका दिवसात होणार आहे, 12-12 वर्ष बसावं लागतं. न मेधया, बुद्धीनं आत्मज्ञान होत नाही. न बहुधा श्रुतेनं, हे ऐकलं ते ऐकलं ते ऐकलं होत नाही आत्मज्ञान. आणि पुढे सांगायला विसरले नाहीत याज्ञवल्क्य, मैत्रीला सांगतात न प्रवचनेन, प्रवचन करून सुद्धा आत्मज्ञान होत नाही. आत्मज्ञान कसं होतं, ज्ञातव्या, श्रोतव्या, मंतव्या आणि निदिध्यासितव्या. ते ज्ञान करून घेतलं पाहिजे आत्मज्ञान, त्याच्यावर चिंतन केलं पाहिजे, मंथन केलं पाहिजे, आणि निदिध्यास म्हणजे नित्यध्यास. मला आत्मज्ञान करून घ्यायचं आहे, मला आत्मज्ञान. बुद्ध माणसाच्या दुःखाचं मूळ सापडल्याशिवाय मी उठणार नाही, म्हणून त्या झाडाखाली बसला होता. 12 वर्ष अगदी अस्थिपंजर झाला होता, हाडं आणि कातडं बघे काही उरलेलं नव्हतं. पण ज्याला प्रकाश दिसला त्याला बोधिवृक्ष झाला. तो साधं झाड होतं, ते बोधिवृक्ष बनलं. आणि गंमत बघा ना, बुद्ध झाला तो, पण तोपर्यंत उठला नाही. तसं पाहिजे. म्हणून न बलहीनेन लभ्या, न बहुधा श्रुतेनं, हे ऐकलं ते ऐकलं, हे वाचलं ते वाचलं, इकडे गेलो तिकडे गेलो, आत्मज्ञान होणार नाही. तर ते मंतव्य निदिध्यासितव्या, ऐकलं पाहिजे, त्याच्यावर विचार केला पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, आणि ध्यास घेतला पाहिजे की मला आत्मज्ञान मिळवायचे, हे सांगितलेलं आहे. म्हणून दुर्गम काज जगत के जे, ते दुर्गम म्हणजे अवघड. जितकी अवघड अवघड कामं आहेत या जगात, सुगम अनुग्रह तुमरे ते. अनुग्रह म्हणजे कृपा. हनुमंतात तुझी कृपा झाली तर कितीही अवघड काम आहे ना ते सोपं होतं. महाराज एक सुंदर विनोदी उदाहरण द्यायचे. एक चोर चोरी करायला जाण्यापूर्वी गावातल्या मारुतीच्या मंदिरात जायचा. हनुमंता
हातचोरी यशस्वी झाली पाहिजे, मला कौशल्य दे, मला उड्डाण करायला शिकव, कारण भिंतीवरून मला जायला पाहिजे ना. तसाच तू एक दिवस तो जातो आणि पोलीस त्याला पकडतात. तो पोलिसांना म्हणतो, मला तुम्ही तुरुंगात नेणार असाल तर एक इच्छा आहे, त्या मारुतीच्या मंदिरासमोरून न्या, मला मारुतीला काहीतरी विचारायचं आहे. मला का पकडून दिलं? इतके दिवस मी पकडला गेलो नव्हतो पोलिसांच्याकडून. ते म्हणाले, तीही माझी इच्छा होती, आज तू पकडला जावास, तीही माझी इच्छा आहे. आज तू मारुतीचीच इच्छा आहे सगळी. आपण विचार करतो, पण तुम्ही वाईट विचारालात, त्या पद्धतीने गेलात तर वाईट अनुभव तुम्हाला येणार आहे. आपल्यापासूनच विचार सुरू होतात, त्याचा फक्त अनुग्रह असतो. हनुमंताचा अनुग्रह मिळाला, कृपा झाली, अवघड कामच सोपी होतात. रामद्वारे, द्वारे म्हणजे द्वारे, द्वार. हा द्वार शब्दावरून डोर शब्द आला आहे इंग्लिशमधला, DOOR, डोर, द्वार. एक द्वार म्हणजे मराठीतला दार शब्द आहे ना, दार. आता त्याच्यावर थोडंसं आपण जरा विचार करूया. देहाला नवद्वारावती नगरी म्हणलेलं आहे. नवद्वारावती, 9 दारं आहेत, आणि ही जी 9 दारं आहेत म्हणून द्वारावती म्हणजे द्वारका. आपला देह आहे ती द्वारका आहे. जसं गेटवे ऑफ इंडिया आहे ना, तशी दीज आर द गेटवेज ऑफ माय सेल्फ. 2 डोळे, 2 कान, 2 नाकपुड्या आणि 1 तोंड, ही 7 दारं तोंडावरच आहे, चेहऱ्यावरच आहे. 7 दारं, 2 डोळे, 2 कान, त्यातून मी जग आत घेतो, दार आहे ना ते. तोंड हे असं एकच दार आहे, अन्न आत आणि शब्द बाहेर. आत बाहेर करणारे ट्रॅफिक एकच दार आहे पृथ्वी आपल्या शरीरावर, ते झालं. त्याच्यानंतर मलमूत्र विसर्जन, तेही दारच आहे. ही दारं बघा, ही 7 झाली. मलमूत्र विसर्जन आणि पुनरुत्पादन म्हणतात, तेही छिद्रच आहे ना. ज्यावेळेला आपण मूल व्हावं म्हणून जे करतो ती छिद्रच आहे. छिद्र 9 छिद्र झाली. आता एकादश छिद्र, त्या 2 छिद्रांचा आपल्याला विसर पडलेला आहे. एकादशी हा हनुमंताचा खास दिवस आहे. हनुमंताला दोन्ही एकादशी चालतात. स्मार्त एकादशी चालते कारण तो स्वतः शंकर आहे. स्मार्त म्हणजे शैवांचे. आणि भागवत चालते कारण तो रामाचा भक्त आहे, विष्णू भक्त. पहिली शैवांची, दुसरी वैष्णवांची. आपण म्हणतो आमची दुसरी एकादशी कारण आम्ही वैष्णव आहोत म्हणून. आम्ही आपलं पंढरपूरला जाणारे, रामनाम घेणारे, आमची दुसरी एकादशी. काही जण म्हणतात ओम नमः शिवाय आडवं लावणारे वगैरे, आमची पहिली एकादशी. स्मार्त एकादशी आणि भागवत एकादशी. तुम्ही पंचांगात किंवा कॅलेंडरमध्ये बघा, अनेकदा येतात अशा 2-2. हनुमंताला पहिली एकादशी खास त्याचीच आहे ना, तो अवतारच आहे ना शंकराचा. आणि दुसरी एकादशी तो वैष्णव आहे कारण विष्णूचा अवतार राम, त्याचा तो भक्त आहे. म्हणून दोन्ही एकादशी त्याला लागतात. मग हनुमंताची उपासना, विठ्ठलाची उपासना, या सगळ्यात एकादश द्वार, हे 9 दारं तुम्हाला सांगितली. 2 दारं कुठली? नाभी आणि ब्रह्मरंध्र. ही दोन्ही दारं जन्मापूर्वी किंवा जन्माच्या वेळी उघडी असतात. पुढे आपल्याला एवढा विसर पडतो त्यांचा की आपण महत्त्वाचा आध्यात्मिक लाभ, चैतन्य हे गमावून बसतो. इथे टाळू असते, लहानपणी ते इतकं सॉफ्ट असतं, मग त्याला तेल वगैरे लावतात, टोपडं घालतात. इथे हात धरला तर यू फील द पल्स, नाडी लागते इथे. पुढे ते घट्ट होतं. खरं म्हणजे हेल्मेटची गरज नाही, इतकं घट्ट होतं बऱ्याच वेळा. पण लहानपणी आपण विसरलोच हे दार. जिथून जीव आत जातो त्याला ब्रह्मरंध्र म्हणतात. जिथून जीव बाहेर गेला तर त्याला प्राण उत्क्रमण म्हणतात. प्राणाचं उत म्हणजे वरच्या दिशेने क्रमण झालं, तो मुक्त झाला. विवेकानंदांचा मृत्यू असा आहे की त्यांचा प्राण असा गेला, इथे हे झालं, हेमरेज म्हणतात तसं, रक्तस्राव झाला आणि विवेकानंद गेलेले आहे. म्हणजे इथून आत प्राण शिरतो, तिथून बाहेर पडणं म्हणजे मुक्तीचं मरण आहे. आपला जनरली तोंड असतं ते बंद करावं लागतं, बऱ्याच जणांचे डोळे ते बंद करावे लागतात, माहीत आहे ना तुम्हाला. आपला तोंडातून जातो प्राण, डोळ्यातून जातो, बऱ्याच वेळेला असाच जातो. इथून गेला पाहिजे. ब्रह्मरंध्र ते विसरलेलं आहे, त्याचं स्मरणच आपल्याला होत नाही. आणि नाभी, आईच्या पोटात असताना जन्मापूर्वी आपलं पोषण, ते जे मूल आहे ना, गर्भ म्हणतात, ते आई खाते. त्यातलं जे पोषण मूल्य आहे ते त्याच्यातून त्या मुलाला मिळतं. तो गर्भ वाढतो ना, ती ट्यूब असते, त्याला नाळ म्हणतात. ही नाळ आहे ना सध्या, की अनेक मातांची आपली नाळ आपण तोडलेली आहे. ज्यावेळेला मूल जन्मतं त्यावेळेला ती सुई नसते किंवा नर्स ती नाळ तोडते ना.
बोंबली ज्याला म्हणतो आपण, बेंबी, की लहान मुलांची जरा पुढे बाहेर आलेली असते, ती नंतर तेल लावून 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 आत घालतात. ही नाभी सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण तिथलं जे स्फुरण आहे, इन्स्पिरेशन, आपल्या जीवनात आज स्फुरण आलेलं नाही, कारण आपण नाभी विसरलेलो. स्फुरण म्हणजे काय, काल जसं वागलो नाही तसं आज वागणार आहे, त्याच्यापेक्षा निराळं वागणं हे इन्स्पिरेशन आहे, काहीतरी नवीन. त्याच्यासाठी नाभीवर लक्ष दिलं पाहिजे. लोक म्हणतात, संस्कृत शब्द आहे नाभी, अभी, भिवू नकोस. नाभीवर लक्ष ठेवून तुम्ही जर इंटरव्ह्यूला गेलात, नाभीवर लक्ष ठेवून तुम्ही जर परीक्षेला गेलात, तर केवढं आतून तुम्हाला सामर्थ्य किंवा आत्मविश्वास मिळतो. आपण नाभी विसरलेलो आहोत, हे लक्षात ठेवा. आपली नाभी बाहेरून सुद्धा सेंटरला नाही आहे. तुम्ही जर इथून दोरा घेतलात आणि इथून इथपर्यंत मोजलात, इट इज नॉट इक्वल डिस्टन्स. उद्या आंघोळ करताना बघा तुम्ही, आपल्याला जाणवत तरी असेल, पण मुद्दामून बघा, नाभीपासून हे जे ब्रेस्ट आहेत ते 2 निरनिराळे अंतर असतात, बराच फरक असतो. म्हणून तुम्ही जर योगासनांच्या कोर्सला गेलात, योगाच्या कोर्सला गेलात, कुठल्या आश्रमात गेलात, 6-6 महिन्यांचा कोर्स आहे, पहिले काही दिवस सेंटरिंग द नाभी हेच तत्व असतं. मग इकडे सरका, वरती बघा, तिकडे बघा. तुम्हाला वाटतं का आता नाभी आपली मध्ये आलेली आहे, मग डिस्टन्स मोजा आणि नाभी शिफ्ट होते. आत्ता जर हे आणि हे याच्यात जर एवढं अंतर आहे, तुम्हाला विशिष्ट सेंटरिंग द नाभी मला म्हणतात, तुम्हाला आता कळतं की आता हे इक्वी डिस्टन्स झालेलं आहे. आता मी खरंच भिणार नाही कोणाला, यमाला भिणार नाही, तर कारण नाभी हे स्फुरण इथे चाललेलं आहे. विचार करा तुम्ही, हे इतकं सोपं आहे पण अवघड आहे. हल्ली नाभीचा आपल्याला विसर पडलेला आहे. काही आता नट्या वगैरे तिथे काहीतरी अडकवतात, मोती वगैरे, तुम्हाला माहीत आहे. मग तेवढा ऑर्नमेंटल उपयोग नाभीचा उरलेला आहे, बाकी काय हो. करा नाभीचा अभ्यास, सतत स्वतःला सांगा ना, मी कशाला घाबरू. नाभी, तिथे कोण आहे, पद्मनाभ, तो झोपलेला आहे. कोण, विष्णू. कशावर झोपलाय, शेष नागावर. शेष हे कशाचं प्रतीक आहे, जगातलं सगळं शेष निशेष झालं तरी जे शेष उरतं तो शेषनाग आहे. जगातली जमीन संपली, जगातलं पाणी संपलं, अग्नी संपला, वारा संपला, आकाशसुद्धा संपलं, उरलं काय, शेष. त्या शेषावर स्वार होतो म्हणजे तो केवढा श्रेष्ठ झाला, विष्णू. शेषशाही. मग त्याच्या तिथून नाभ म्हणजे कमळाचा देठ निघतो आणि तो वर जातो. हा क्षीरसागराच्या तळी आहे ना, तळाशी, तो समुद्राच्या वरती येतो. मग ते कमळ उमलतं. मग त्याच्यावर ब्रह्मदेव 4 दिशांना तोंड म्हणून चतुर्मुखी ब्रह्मा बसतो आणि त्याला सांगतो आदिनारायण विष्णू की कर सृष्टी निर्माण. त्यावेळेला तो म्हणतो की मला सृष्टी निर्माणाचं ज्ञानच नाही आहे, काय करू. तत्पप्प, आम्हा मराठीत म्हणतो ना, तत्पप्प काय करतोयस, नीट बोल. मराठीत म्हण आहे, तत्पप्प तू काय करतोयस. तसा तो करायला लागला. अरे अजून केली नाहीस का, तत्पप्प करायला लागला. तप कर. त्याला सांगितलं तू तप कर. मग हा तपश्चर्या करायला गेला. त्यावेळेला तो काय करतो मग, त्यांना 4 पाकळ्यातून, या नाभातून, कमळाचा नाभ देठ आहे तो पोकळ आहे, त्यातून तो परत जातो. माझ्याने हे जमणार नाही, ब्रह्मदेवाला विश्वास नाही आहे, कारण त्याची नाभी जागीच नाही आहे. मग वरती जा, तपश्चर्या कर, तुला सगळं चित्र स्पष्ट दिसेल आणि मग ती सृष्टी निर्माण होते. एक चित्र हे सिंबल आहे हो. हे असं कसं असेल, याच्यातून देठ कसं येईल, याला काय आहे. पुलंनी विनोदांनी सांगितलंय, तो सखाराम गटने इतक्या अवघड भाषेत बोलत होता की तुमच्यासारखा तपोनिधी वाचस्पती तुम्ही वटवृक्ष आहात. त्याने वटवृक्ष म्हणल्यानंतर मला उगीचच वाटलं, माझ्या नागपुड्यातून पारंब्या लोंबायला लागलेल्या आहेत. कारण वटवृक्षाच्या पारंब्या मी बघतोय, नाकाला काही नाही ना. कशाला, हे आपल्याला अवघड नाही आहे, ते सिंबॉलिक आहे. कमळ कशाचं प्रतीक, अलिप्ततेचं प्रतीक आहे. कमळाचा नाभ, त्यातून पोषण आहे. तो पोकळ आहे, त्यातून आत बाहेर करता येते. खूप अर्थ आहे त्याला. आत्ता मी तुम्हाला फक्त एक चित्र सांगितलं, प्रत्येक जे चित्र आहे त्या चित्राला अर्थ आहे. शंकर असा का, विष्णू असा का, गणपती असा का, प्रत्येक तुम्ही कुठलीही मूर्ती, कुठलंही चित्र, त्याचं वर्णन असलेलं पुराण आहे, ते सगळं सिंबॉलिक आहे, प्रतिकात्मक आहे. प्रतिकात्मक म्हणजे काय, आपला तिरंगी झेंडा. तिरंगी झेंड्यापेक्षा माझ्या शर्टची किंमत जास्त असते की कोणी सलाम करतं,
तुम्ही शालू घालून गेलात झेंडा वंदन करा, तुम्हाला कोण सलाम करते का? त्या झेंड्याला सलाम करतात, कारण तो झेंडा प्रतीक आहे. कशाचं? त्यागाचं प्रतीक आहे, सामर्थ्याचं प्रतीक आहे, आशावादाचं प्रतीक आहे, शांतीचं प्रतीक आहे आणि धर्मचक्राचं प्रतीक आहे. प्रतीक आहे तो. ते एरवी फडकं आहे की हो, 3 रंगांचं फडकं. त्याला ध्वज म्हणतो, त्याला ध्वजा म्हणतो, त्याला पताका म्हणतो, निशाण म्हणतो. प्रत्येक शब्दाला अर्थ आहे. विचार करा तो. म्हणून आपले जे देव आहे त्या देवांच्या ह्याच्यावरून तुम्ही जाऊ नका. देव हे अशा पद्धतीने ऋषींनी बनवले की ते म्हणतात ना, मी आता पांडुरंग बनवला, तो मूर्तिकारांनी नाही बनवला, ऋषींनी बनवला. ऋषींनी का बनवला हे भांडायला लागले. शैव आणि वैष्णव, विष्णू श्रेष्ठ वैष्णव आणि शिवश्रेष्ठ शैव, आणि रस्त्यातून भांडायला लागले. आता शैववाल्यांनी त्रिशूळ आणलं आणि ह्यांनी चक्र आणलं. अक्षरशः रक्तपात झालो, रक्तपात. मग ऋषींना कल्पना सुचली की आपण असं दैवत तयार करूया की तो कृष्णाचा अवतार असेल, पण त्याच्या डोक्यावर शिवलिंग असेल. डोक्यावर शिवलिंग आहे. आता मुकुट काढल्यानंतर बघा, सकाळी ज्या वेळेला त्याला हे करतात, आंघोळ वगैरे घालतात, वरती शिवलिंग आहे. म्हणजे काय की आम्ही जो विष्णू आहे त्या विष्णूंनी तुमच्या शिवाला डोक्यावर घेतलं आहे की नाही? बरोबर. मग रागवले कोण? वैष्णव. शैवांना डोक्यावर घ्यायचं. मग ते म्हणाले की शिवाने तुमच्या पायापासून निघालेल्या गंगेला डोक्यावर घेतलं की नाही? गंगा निघाली कुठून? विष्णूच्या पायापासून. तिला विष्णू तीर्थ म्हणतात. विष्णूच्या पायापासून निघालेली गंगा शंकरानं डोक्यावर घेतली, तर विष्णूचा अवतार असलेल्या कृष्णानं, पांडुरंगानं शिवाला डोक्यावर घेतलं. झाला हिशेब मिटला. ब्राह्म म्हणाले आमचा ब्रह्मदेव श्रेष्ठ, वैष्णव म्हणाले विष्णू श्रेष्ठ, हे म्हणाले आमचा शंकर श्रेष्ठ. हे भांडायला लागले की हो. मग काय? ऋषींनी विचार केला, चला आपण असं दैवत तयार करूया. दत्त दिगंबर दैवत माझे, त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा. इकडे ब्रह्मा, मध्ये विष्णू आणि तिकडे महेश. संपलं. आता कशाला भांडता? तिन्ही एकातच आहेत. आणि तुम्हाला एक गंमत सांगतो की एका मुलाने विचारलं, शिक्षकाला उत्तर आलं नाही, त्याने मुलांना विचारलं, मुलांनी छान उत्तर दिलं. तो म्हणतो 3 शिरे 6 हात पाय 2 का? एका मुलाने प्रश्न विचारला, शिक्षकाला खरंच उत्तर आलं नाही. अशा वेळेला शिक्षक हुशार असतो, तो म्हणतो तुम्ही सांगा उत्तर. एक पोरगा उभा राहिला. हा पोरगा अभ्यासात चांगला नसतो, हा वस्ताद असतो, पण तो म्हणाला पाय जर 6 असते तर ब्रह्मदेवाला इकडे जावंसं वाटेल, शंकराला तिकडे जावंसं वाटेल. जायचं कुठे? जायचं कुठे? म्हणून तुम्ही तिघांनो ठरवा या दिशेने जायचं. पाय 2च आहे. पण पुढे शिक्षक सांगतो पण हृदय एकच आहे ना, छाती एकच आहे ना. त्याला त्रिगुणात्मक, त्रयमूर्ती, मूर्ती 3 आहेत, पण त्रिगुणाचा आत्मा आत्म्याच्या ठिकाणी तो त्रिगुणात्मक आहे. हे दैवत तयार केलेलं आहे. परत तुम्हाला सांगतो. आणि ते ऋषी म्हणतात की हे दैवत तयार करण्याची कल्पना त्या दैवतानंच आम्हाला दिली. म्हणजे ते दैवत शक्तीच्या रूपात, प्रतिभेच्या रूपात, कल्पनाशक्तीच्या रूपात आणि सुंदर शब्द क्रिएटिव्हिटीच्या रूपात आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. त्यांनी डिक्टेट केलं आणि आम्ही ती कागदावर काढली आणि मूर्तिकारांनी बनवली. हे लक्षात ठेवा. असे कुठलेही देव वगैरे प्रकट वगैरे झालेले नाही आहेत. त्याच्यामागे माणूस आहे, माणसाने वर्णन केलेलं आहे. पण वर्णन करण्यासाठी माणसाला जी बुद्धी दिली त्याला परमेश्वर म्हणतो, परब्रह्म म्हणतो, परमात्मा म्हणतो किंवा परमशक्ती म्हणतो. हे मान्य करा ना तुम्ही. हे झालं की मान्य, मग ठीकच आहे ना. इतकं सुंदर चित्र कसं काढलं? तो राजगुरू सांगतो ना, तो काढलेला रामलला काढलेला. मी कुठे काढलं? रामलला व्यक्त झाला. मला इतके चांगले त्याचे डोळे जमतील असं वाटलं नव्हतं. ते कुरळे केस, ते मुकुटातून दिसले पाहिजेत आणि चेहऱ्यावरचा बालभाव. आणि हा बालभाव म्हणजे जन्मलेला राम आहे ना, रामाची जन्मभूमी आहे. लहान मुलाच्या चेहऱ्यावर कुठला भाव असतो? एक जण इकडून येतो, पाळण्यात बघतो, अगदी वडिलांसारखा दिसतो. हां, इकडून येतो, आईसारखा दिसतो, बहुतेक आजोबांसारखा दिसतो. तो बाळ सगळीकडून सगळ्यांसारखा दिसतो. त्याचा भाव कसा पकडायचा? अशा वेळेला आमच्या शास्त्रात सांगितलं त्या देवाला शरण जा की हे रामा, तू लहानपण जन्म असताना तू कसा दिसत असशील हे मला तू दाखव. आणि त्यांना स्वप्नदृष्टांतसुद्धा होतो. तो करायला गेल्यानंतर नाही असं नाही तसं नाही, हे आतून मार्गदर्शन मिळतं आणि मग ती मूर्ती प्रकटते. मूर्ती म्हणजे पुतळा नाही आहे, लक्षात ठेवा. साच्यातून काढलेला तो गणपती झाला. एक साचा तयार केला की हजारो गणपती तयार करता येतात.
याने जरी दुसरा राम बनवला तरी तो राम निराळा असणार आहे, कारण प्रत्येक राम निराळा आहे. मूर्ती म्हणजे स्कल्पचर घडवलेलं आहे. एक कथा मी तुम्हाला सांगतो, चिंतनासाठी विचार करा. एक गुणाकर नावाचा शिल्पी आहे. शिल्पी म्हणजे स्कल्प्टर, म्हणजे दगडातून तो मूर्ती सुंदर करतो. आणि तो इतका सुंदर आहे, त्याच्या हातात कायम हातोडी आहे आणि छिन्नी आहे. ते करत करत तो दगड कापून त्यातून मूर्ती तयार करतो. शेवटी तो म्हणतो की सगळीकडे एवढा बाजार मांडलेला आहे, मी देवांच्या सुंदर मूर्ती केल्या, तिथेही बाजार, दर्शन घ्यायला 25 रुपये. नंतर तो भटजी सगळ्यांना सांगतो, हे काय आहे? नाही, 99 नारळ जमलेत. तो व्यापारी मागे येऊन थांबलाय मागच्या दाराला, एकच नारळ कमी पडतोय. तो दिला की परत ते नारळ बाहेर. हार, तेल, रिसायकल होतं म्हणून कौतुक करूया त्याचं, पण तोच हार यामधून येतो. प्रत्येक भाव महत्त्वाचा ना, याचा काय बाजार भाव आहे आपल्याला माहीत आहे. नका घालू ना, त्यापेक्षा भाव सुमन अर्पण करूया, भावपुष्प अर्पण करूया. पण हे सगळं चाललेलं आहे. तो म्हणतो इथून पुढे मी देवाच्या मूर्ती करणार नाही, मी माझी चिन्नी आणि हातोडी आई तुझ्या पायाशी ठेवतो, मी संन्यास घेतो. आई म्हणाली नको रे, माणसाच्या मूर्ती कर. माणसाच्या, राजाची मूर्ती करतो, राजवाड्यात जातो, कशी मूर्ती वगैरे कुठे ठेवली आहे, पण तिथं सगळंच राजकारण. त्या मूर्तीच्या आडोशानं ती राणी सेनापतीला म्हणते आज संध्याकाळी भेटूया बरं का. राणी सेनापतीला वश झालेली आहे. इकडे हा म्हणतोय अजून 100 मोहरा दे की मी तुला ते सिक्रेट मार्ग दाखवतो राजवाड्याचा. काय चाललंय? मी राजाची मूर्ती तयार केली, त्या मूर्तीच्या भोवती सगळे गैरप्रकार चाललेले. पुन्हा आईच्या पायाशी. आई म्हणाली जाऊ दे रे, सामान्य माणसाची मूर्ती तयार कर. मग राजाच्या राजसभेत दरबारात नाचणारी नर्तिका, सुंदर नर्तिका, पायातली घुंगरू हे सगळं करून सुंदर नर्तिकेची मूर्ती तयार करतो. राजा म्हणतो की काय सुंदर आहे, तिलाच आपण देऊया. त्या नर्तिकेच्या घरी गेला होतो तर तिथे सगळीच कारस्थानं, नर्तिका, तिच्याकडे सेनापती यायचा, तिच्याकडे श्रीमंत व्यापारी यायचा आणि सगळ्यांनी मिळून हा राजाची सत्ता उलटून टाकायची. आता मात्र हे नको. आईला सांगतो कायमचे मी संन्यास घेतो, मला आता सांगू नकोस काही. आई काय सांगते ते आपल्या उपासनेत उद्या बघा, मानसपूजेत बघा. आई म्हणते ठीक आहे, देवाची मूर्ती नको, राजाची राणीची मूर्ती नको, सामान्य माणसाची मूर्ती नको. आता अशी मूर्ती तयार कर की ज्याच्यावर छप्पर येणार नाही. छप्पर आलं की राजकारण आलं, छप्पर आलं की व्यापार आला, छप्पर आलं की सिलिंग आलं, त्याच्यावर आकाश असेल वरती. म्हणून ही गोष्ट कशाची आहे, तुम्ही जर श्रवणबेळगोळ तिथला बाहुबली जर बघितला तर एवढा उंच आहे, जगातली उंच मूर्ती होती. आता वल्लभभाई पटेल त्यांच्यापेक्षा उंच झाले, पण तुम्ही मुद्दामून जाऊन बघा की त्याच्या पायाचे बोटं आहेत ना, ते आपल्या गुडघ्या एवढी उंच असतील. कल्पना करा, एवढी मूर्ती तो तयार करतो. आणि आता काय, आता फक्त अभिषेक करायचा असेल तर पाऊसच, हो की नाही, आणि काय करणार. फुलं जर पडली तरच ते पूजा, असं वरती जाऊन कोण करणार आहे. सगळ्या गोष्टी आहेत. मग तो गुणाकर शिल्पी, ही कथा पुढे खूप वाढते, पण एवढंच तुम्हाला सांगतो की त्या मूर्तीला ज्या वेळेला अभिषेक घालायचा असतो, आता आपण हेलिकॉप्टरमधून घालू की नाही, तिकडे ते लाकडी रंग द्यायला ते लाकडाचे स्कॅफोल्डिंग म्हणतात, ते साचे तयार केले त्याच्यापेक्षा उंच. आणि राजांनी सांगितलं सगळं दूध आणा. इथेही आपण शिकणार आहोत, तुमच्या घरी असलेलं सगळं दूध ना या बाहुबलीला, बाहुबली म्हणजे तो जैनांचा तीर्थंकर आहे ऋषी, सगळं दूध घातलं, गुडघ्यापर्यंत येतं आणि विरून जातं. पायापर्यंत अभिषेक होतच नाही, मस्तकापासून पायापर्यंत पूर्ण अभिषेक होत नाही, सगळं दूध संपतं. राजा म्हणतो तुमच्याकडे असलेलं सगळं दूध आणता, परत रांग, परत गुडघ्यापर्यंत, त्याच्या खाली दूध जात नाही. राजा तिसऱ्यांदा सांगतो सगळं दूध आणा. ह्याच्यातला विनोद लक्षात आला ना, एकदा सगळं आणल्यानंतर उरलं कुठे, पण प्रत्येकाने दूध राखून ठेवलं. माझ्याकडे 5 घागरी दूध आहे ना, एकाच घागरीने वाक्याचे आणणारच आहेत की, आणि ती मूर्ती भिजवायला किती लागणार आहे, हा माझा व्यवहारी हिशेब आहे. पण तिथे चैतन्य आहे, दैवत्व आहे, तिथे दिव्यत्व आहे. आणि त्यामुळे झालं काय, तिसऱ्यांदा राजाने सांगितलं सगळे परत आपल्या घागरी घेऊन तयार, परत तिथपर्यंतच दूध आलं. राजाचा गुरु आला म्हणला असं काय झालेलं आहे, कुणी पाप केलंय का.
त्यावेळेला राजा म्हणतो, तिन्ही वेळेला मी सांगितलं आणि तिन्ही वेळेला सगळ्यांनी सगळं दूध आणलं. गुरु हसायला लागला, अरे हा वेडेपण आहे, सगळ्यांनी सगळं दूध 3दा आणलं. आता तू शोध घे की कुणीतरी व्यक्तीला अपमान करून क्यूमधून हाकलून दिलं आहे का? तो एक सैनिक म्हणतो, मी हाकलून दिलेलं आहे. एक म्हातारी भिकारीण आलेली होती, तिने फक्त एक भांडवर दूध आणलेलं होतं. सगळेच मोठे श्रीमंत व्यापारी सरदार आहेत, तू काय घेऊन बरे? चालते हो चालते हो. 3दा ती आली, तिन्ही वेळेला मी त्याला हकललं. ती इथेच झोपडी, अजूनही ते दाखवतात, इथे तिची झोपडी आहे. गुरु म्हणतो की तिला बोलवा, दूध घेऊन बोलवा. ती घाबरली. राजाने काय तक्रार केलेली आहे काय? राजाला सांगितलं, हे जे भांडवर दूध आहे ना, वरती जा. आणि ते दूध घातल्याबरोबर सगळं शोषलं घेतलेलं दूध व्हायला लागलं आणि खाली जे तळं झालं सरोवर, त्याला श्रवण बेळगोळ दुधाचं सरोवर, लेक ऑफ मिल्क म्हणतात. अजूनही तिथलं पाणी मिल्की आहे. तुम्ही हातात घेऊन बघा, कुठेतरी दूध मिसळल्यासारखं वाटतं. हा प्रसंग घडला किंवा घडला नाही, हे असं का झालं? ती बकरीचं दूध पिते फक्त, तिच्याकडे हे एक भांडभरच दूध होतं, त्याच्यावर तिचा दिवस जाणार होता. तिने विचार केला की ह्याला जर देवाला अभिषेक घालायचा आहे तर मी एक दिवस उपाशी राहीन. तिने सगळं दूध आणलं होतं आणि ते सगळं दूध तुम्ही परत पाठवलं. त्यावेळेला राजांना सगळ्यांना आपली चूक कळली आणि तिची झोपडी, मग तिचं स्मारक आणि तिचं सगळं, हे भक्तीचं रहस्य आहे. यांनी किती उंच जरी बांधली तरी त्याच्यात चैतन्य आलं ना की नक्की तुम्हाला तिथे काहीतरी अनुभव येणार आहे. आपण म्हणतो हा देव जागृत आहे का? तर मी पास झालो. अरे तुझ्या पास करणे काय देवाचं काम आहे काय? जागृत आहे वगैरे. तिकडे 3दा गेलो, काही उपयोग झाला नाही. हा 4थ्यांदा बसला परीक्षेला आणि पास झाला आहे आणि म्हणतो त्या असं देव जागृत नसतो. माझी प्रपंचातली कामं करणं हे काही देवाचं काम नाही आहे, हे लक्षात ठेवा. त्याला सांगा मला बुद्धी दे, स्मृती दे, अभ्यास करण्याची शक्ती दे, अभ्यास करण्यासाठी शक्ती दे, अभ्यास समजण्यासाठी बुद्धी दे आणि अभ्यास लक्षात राहून पेपर स्मृती दे. हीच तर प्रार्थना आपण प्रत्येक वेळेला करतो ना की हे पांडुरंगा आम्हाला शक्ती दे, बुद्धी दे, स्फूर्ती दे, स्मृती दे, भक्ती दे. हीच प्रार्थना आपण करतो. तेवढीच करा प्रार्थना, बाकी पांडुरंगाला सगळं कळतं. स्पेसिफिक काय मागू नका, तो हसेल. त्याच्यानंतर आता पुढे बघूया, रामद्वारे तुम रखवारे. रामाच्या द्वारात तुम्ही रखवाले आहात. होत ना आज्ञा बिनु पैसा रे. तुझी आज्ञा झाल्याशिवाय आत जाता येत नाही. हे रामाचं द्वार कुठलं आहे? देवाची आहे द्वारी उभा क्षणभरी. हे दार आहे, ते रामाच्या देवळाचं दार नाही आहे, ते रामाच्या गर्भकुडीचं दार नाही आहे, ते रामाच्या मूर्तीचं सुद्धा दार नाही. तर प्रकाश आहे, प्रकाश. त्या प्रकाशात तुम्ही क्षणभर उभा राहिलात, चारी मुक्ती तुम्हाला मिळते. आणि प्रकाश, देव या शब्दाचा अर्थ आहे आतून बाहेर येणारा प्रकाश, ज्याला बाहेरची शक्ती लागत नाही. बाहेरचं फूड, फॉडर अँड फ्युअल हे 3 शब्द इकॉनॉमिक्समध्ये लक्षात ठेवा. फूड अन्न लागत नाही, फॉडर जनावरांसारखं गवत लागत नाही आणि फ्युएल वाहनांसारखं इंधन लागत नाही. असा प्रकाश, त्याला देव म्हणलेला आहे. आणि मला देव पाहिजे म्हणजे हा प्रकाश माझ्यातून व्यक्त झाला पाहिजे. आणि प्रकाश म्हणजे हलकेपण, प्रकाश म्हणजे प्रसन्नपण, प्रकाश म्हणजे इतरांना देणारा आनंद. त्याला देवदर्शन म्हणले. हो, मला देवदर्शन झालं वगैरे काही नाही. देवदर्शन, आनंदात आहेस का? हां, मनासारखं झालं, मनाविरुद्ध घटना सगळ्या घडल्या, मी आनंदात आहे. मला पाहिजे तशी मुलं वागत नाहीत, मी आनंदात आहे. हा आनंद आहे. मला पाहिजे ते मिळालं, मी आनंदात. तुम्ही सुखात आहात, सुखात आहात, आनंदात नाही आहे. आनंद सगळ्या परिस्थितीत असतो. म्हणून योगी वगैरे आनंदात असतात. हो, काय असतं त्यांच्याकडे? पुढे रामद्वारे तुम रखवारे. रामाच्या द्वारात तू डोरकीपर, रखवाला आहेस, द्वारपाल आहेस. तुम होत ना आज्ञा बेनू पैसा रे. कुणी तुझ्या आज्ञेशिवाय जाऊ चोरून जायचं म्हटलं तरी त्याची दृष्टीच हनुमंताची तशी आहे ना, पैसा रे, पास होऊ शकत नाही. तुझ्या आज्ञेशिवाय, तुझ्या अनुमतीशिवाय कोणी त्या दारातून जाऊ शकत नाही. कुठलं दार आहे? रामाचं दार आहे. हनुमंताची कृपा पाहिजे, हनुमंताची संमती पाहिजे, तरच तुम्ही रामापर्यंत पोचू शकणार. हे लक्षात ठेवा. पुढे काय सांगितलेलं आहे? सब सुख लहई तुम्हारी सरना. सरना म्हणजे शरण. तुम्हाला शरण आल्यानंतर सगळं सुख मिळेल. आता इथून पुढे लोकांना प्रपंचात जे पाहिजे असतं ना, ते तुलसीदासाने लिहिलेलं आहे. हनुमंताचा पराक्रम आता संपला, अधूनमधून येईल. आता तुम्हाला हे मिळेल, हे चुकेल, हे टळेल, ते टळेल, हे सगळं सांगितलेलं आहे. हे वाईट आहे का? नाही. 2 गोष्टी आहेत. एक लॉलीपॉप,
बरोबर. बिटर लॉलीपॉप, बाहेरून लॉलीपॉप आहे, आत कडू औषध आहे, बरोबर. आणि दुसरं म्हणजे काय, शुगर कोटेड पिल औषध आत आहे, बाहेरून शुगर कोटिंग आहे. शुगर कोटिंगसाठी ते खाल्लं जातं. पूर्वी लॉलीपॉप नव्हता आणि शुगर कोटिंगही नव्हतं, त्यावेळेला सांगायचं हे औषध घे, मी तुला गुळाचा खडा देईन. हे गरीब कुटुंब होते, गुळाचा खडा द्या. आणि औषध घेत नाहीस, कसं नाक दाबलं की तोंड उघडतं, औषध घातलं आता गुळाचा खडा दे. कल्पना कर, असं नाम गुरु आपल्याकडे घेतात. आपण खरंच बंद करून ठेवतो जास्तीत जास्त काय, पण तोंड नाक दाबल्यावर तोंड उघडतंच. नाम घ्या, नाम घ्या, नाम घ्या. आणि काय करायचं आहे पुढे बघा ना, सब सुख लहै तुम्हारी सरना, तुम रक्षक हो काहू को डरना. हनुमान जर आपला सिक्युरिटी असेल, सिक्युरिटी हल्ली तिकडे म्हणतात सिक्युरिटी, हनुमान जर काय भ्यायचं कारण आहे हो. आम्ही गेलो तो नैमिषारण्यात, त्यावेळेला आम्हाला एक सांगितलं, आता मला आठवलं तर सांगतो. राम सोये लक्ष्मण सोये, सोये माता जानकी. राम शांत झोपलाय, लक्ष्मणही शांत झोपलाय, माता जानकी सुद्धा शांत झोपली आहे. का शांत झोपले? हनुमान जगतारे चौकी हनुमान की. चौकी म्हणजे ते गेट असतं ना, गेटकीपर किंवा सगळीकडे लक्ष. हनुमान जर चौकीदार आहे, हनुमान जर द्वारपाल आहे, तुम्ही शांत झोपा ना. हनुमंताला चुकवून कोण चोर आत येणार आहे सांगा बरं, नाही ना. आणि जर चोर आत आला ना, तर हनुमंताची इच्छा आहे वाईट मार्गाने पैसा मिळवला ना तर होऊ दे चोरी. हनुमंताची इच्छा असल्याशिवाय चोर शिरणार नाही. आणि हनुमान म्हणजे जर श्वास असेल ना, खरंच श्वासावर नाम, श्वासाला नाम जोडून टाकायचं. आणि मन इकडे तिकडे धावतं ना, तर महाराजांनी सांगितले एक वासरू इकडे तिकडे जातं, त्याच्या पायात लोढणं लावतात माहीत आहे ना, असं गळ्यात बांधतात आणि लाकडाचा ओंडका पायाच्या मध्ये ठेवतात. इकडे धावलं इकडे आपटलं, तिकडे धावलं तिकडे, त्याला लागतं आणि मग ते सरळ जातं किंवा तसं उभं राहतं. तसं नामाचं लोढणं मनात घाला, मन इकडे तिकडे धावतं ते थांबेल. आम्ही नामाचं लोढणं घालत नाही हो, प्रपंचाचं लोढणं असतं. आता काय हे पिकनिक म्हणजे मुलांचं 3 मुलं आहेत, पण प्रत्येकाला द्यायचे पैसे कसं हे लोढणं आणि नाम चालू आहे. प्रपंचाचं लोढणं नामात असतं, नाम धावतं म्हणजे मन धावतं. पुढे सांगितलं सब सुख लहे तुम्हारी सरना, तुम रक्षको काहू को डर. आता हनुमान रक्षक आहे. आता हनुमान जर आपण श्वास म्हणला ना, तर श्वास हा आपला रक्षक आहे. खरंच लक्षात, श्वास थांबला की आपण मेलो. आपलं खरं रक्षण कोण करतं? पैसा नाही, आपले भाऊबंद नाहीत, आईवडील नाही, घर नाही, मग सगळे आपण म्हणतो डिपॉझिट, सगळे इन्व्हेस्टमेंट्स नाही, वाहन नाही, सत्ता नाही, अगदी रेड लाईटची गाडी आहे, म्हणजे सगळे कमांडोज वगैरे सगळे आहेत, तरी मारला ना केनेडीला. कल्पना करा ना, हे सगळं असून मारले ना आपले 2 पंतप्रधान, एक स्त्री आणि तिचा मुलगा मारले. कुठलं रक्षण आहे? हनुमान जर रक्षण करत असेल, श्वास रक्षण करत आहे. ज्याचा श्वास सरळ आहे तो सावध आहे, तो सतर्क आहे. म्हणून एक एंटर द ड्रॅगन नावाचा चित्रपट आहे, ब्रूस ली. तो नट नाही आहे, तो प्रत्यक्षात कुंग फू स्पेशल. कुंग फू लोकांना लक्षात येत नाही, कराटे येतं ना लक्षात. कराटे सध्या कराटे क्लासेस असतात, तो कराटे एक्सपर्ट आहे. मुलाला शिकवतो, मुलगा म्हणतो तुम्ही सगळ्यांना शिकवता, मला नाही शिकवा. आता मुलगा म्हणतो माझं शिक्षण पूर्ण झालेलं आहे, ठीक आहे, उद्या सकाळी आंघोळ करायची, आम्हाला नमस्कार करायचा आणि स्वतःचं स्कूल सुरू करायचं. तो नमस्कार करतो त्यावेळेला हा एवढी लाथ मारतो, तो 5 मीटर दूर जाऊन पडतो मुलगा. तो म्हणतो बाबा मी तुम्हाला नमस्कार करत असताना म्हणतो मी लाथ मारली. मी लाथ मारतोय हे नमस्कार करताना तुझ्या लक्षात कसं आलं नाही? आता मी तुला नमस्कार करतो, मारून दाखव मला लाथ. तुला नमस्कार करताना माझी दृष्टी तुझ्याकडे असू शकते, तुझ्या चेहऱ्यावरचे भाव, तू कुठला निर्णय घेणार आहे, तुझ्या शरीराचा कुठला अवयव तू उचलतोय, मला लाथ मारून दाखव. आणि पाय उचलला की तो कबड्डी 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 तो करतो. मला तू मारूच शकणार नाहीस, मी सावध आहे. माझं रक्षण जर करत असेल हनुमान, माझा श्वास, आणि म्हणून ते करत मारतात ना, त्याच्यात लाथा मारतात ना त्या कराटेमध्ये, कराटे म्हणजे श्वास धरायचा आणि सोडायचा. टेनिस करणारे सुद्धा करतात. 1-2 बॉलरमध्ये करायला लागले, मला वाटतं अंपायरने त्यांना सांगितलं असेल, बॉल फास्ट टाकताना कशाला आवाज करता? नाही आम्ही श्वास सोडतो, आवाज न करता श्वास सोडा, कारण समोर त्याचं कॉन्सन्ट्रेशन जातं. आणि म्हणूनच काही चांगले टेनिस प्लेयर आवाज करतात, विशेषतः महिला टेनिस प्लेयर.
केवढा आवाज करतात जोरात, श्वास घ्यायचा आणि सर्व्हिस करायचे. 150-150 किलोमीटर वेग असतो त्या बॉलचा, तुझं छातीत लागला तर पडाल खाली, पण म्हणून सगळा श्वास घ्यायचा आणि मग मारायचा. हा जो हनुमान आहे तो रक्षण करणार आहे माझा. देह मरणार त्यावेळेला मरणारच आहे हो, पण शेवटपर्यंत मी नाम घेत होतो, शेवटपर्यंत मी नामात जागा होतो. हनुमंताची इच्छा की चला आता ह्याला आपल्याकडे बोलवावं, तोपर्यंत हनुमंतांनी रक्षण केलं. एक एवढीशी मुलगी येते हो, तिच्या हातात हार आहे, शाळेतली मुलगी, आणि आपले पंतप्रधान जे अत्यंत शालीन इंदिरा गांधींचे चिरंजीव, त्यांना सेक्रेटरी म्हणतो जायचं नाही, आम्ही हार घालतो, आम्ही त्या मुलीला उचलतो. लग्नात वगैरे उचलतात ना, तो म्हणतो राहू दे तिला, किती स्वीट आहे ती मुलगी. आणि म्हणून तो खाली वागतो, ती हार घालते, इथे जे स्विच असतो ते दाबते. ह्युमन बॉम्ब, पहिला ह्युमन बॉम्ब स्त्री आहे या इतिहासातला. आणि राजीव गांधींचे फक्त बूट उरतात, बूट. त्या बुटांना तुम्ही पादुका म्हणणार आहात का सांगा बरं? दे आर शूज. हे ठेवलेत म्युझियममध्ये, बाकी काही मिळालं नाही, कारण इतक्या जवळून उडला ना. कुणाचा विश्वास तुम्ही धरणार आहात सांगा बरं? ती तिचं नाव थानू, ती लहान, अर्थात लहान आहे, त्यांनी साधा वेश घालून आलेली आहे, अगदी करते, ते खाली वागतात, आणि त्यावेळेला ती स्विच दाबून स्वतःला उडवते, पंतप्रधानही उडवते. तर विचार करा तुम्ही, हा गुगलवर बघा, फर्स्ट ह्युमन बॉम्ब इन हिस्ट्री, त्याच्यात हे मिळेल. और हू किल्ड राजीव गांधी किंवा हाऊ राजीव गांधी वॉज किल्ड, हे सगळं मी तुम्हाला सांगितलेलं चित्र कदाचित त्याच्यात असं, कारण कॅमेरे चालूच होते, हे सगळं तुम्हाला बघायला मिळेल. मुद्दा काय आहे, बाहेरून कोण रक्षण करणार आहे माझं? बाहेरून माझा जो रांधपी आहे ना तो विष देऊ शकतो. म्हणून औरंगजेब वगैरे काय करायचं, पहिल्यांदा तू खा, तो खाल्ल्यानंतर अर्धा तास जगतोय का मरतोय, आणि मग औरंगजेब खायचं. कारण औरंगजेब म्हणजे संशयी, स्वतःच्या सावलीला आहे ना माझी सावली आहेच ना गं माझी, हल्ल्यानंतर ती सावली हल्ली की ह्याला कळायचं आपली सावली आहे. सगळ्यात भयंकर काय माहिती आहे ना, ह्याला जर काही रोग झाला तर ह्याला जे औषध द्यायचं ते वैद्याला घ्यावं लागायचं. वैद्याला तू घे आधी औषध, तुझ्यावर काय परिणाम होतो, मग तो गोड गोड मध घातलेलं पाणी द्यायचं. काय करणार आहे तो, तो काय मरणार आहे काय ते औषध घेऊन? हे विचार करा, कोण मला वाचवणार आहे सांगा बरं? मागे तुम्हाला सांगितलं होतं, लक्षात ठेवावं, या गोष्टी अगदी महत्त्वाच्या आहेत की सगळ्यात धोका असलेली व्यक्ती, मी दुसऱ्या त्या डॉनचं नाव घेत नाही, पण अमेरिकेचे राष्ट्रपती भारतापेक्षा आपले राष्ट्रपती जाऊन मुलाला कडेवर वगैरे घेतात, शक्य नाही, अलाउड नाही आहे ते. अमेरिकेचा राष्ट्रपती इकडे तिकडे जाऊ शकत नाही, ते सगळे कमांडोज असतात सर्व बाजूने. त्याचा जो सिक्युरिटी चीफ आहे त्याची मुलाखत BBC ने घेतली. ते म्हणाले तुम्ही एवढी, ते म्हणाले वरती कव्हर असतं आकाशातून, कारण आमचा एक पंतप्रधान 4थ्या मजल्यावरून गोळी मारून मारले, केनेडी, त्यामुळे सगळ्या खिडक्या, ते या रस्त्याने जाणार तर एकही खिडकी उघडी नसते, सगळी घरं सॅनिटाईज करतात, तिथे कोण आहे का तपासतात, वरती हेलिकॉप्टर असतं, जर पाणी असेल तर तिथे अगदी सबमरीनसुद्धा असते, बोटी असतात, समोरून मोटरसायकल्स असतात, मागे सगळे असतात, गाडीच्या याने असतात, एकाच रंगाच्या 5 गाड्या असतात, त्याच्यात कुठल्या गाडीत आमचे प्रेसिडेंट आहेत लोकांना कळत नाही. मग म्हणाले तुमचा प्रेसिडेंट मरायलाच नको, ओके नाही, इतकी काळजी घेतल्यानंतर त्यांनी उत्तर दिलं की वी कॅन स्टॉप द सेकंड बुलेट. पहिली बुलेट कुठून येईल हे आम्हाला अजूनही कळणार नाही, कदाचित ड्रायव्हरच मागे मारू शकेल. कोण? ड्रायव्हर मारू शकेल, हे कमांडोजमधला एखादा मारू शकेल. कमांडोचं सगळं कुटुंब टेररिस्टनी नेलं आणि पोलीस ठेवलेलं आहे, होस्टेज ठेवलेलं आहे की सगळ्यांना मारतो नाही तर तू हे काम कर. हे बियान सिंग वगैरे कसे हो, ज्यांनी इंदिरा गांधींना मारलं. बाहेरून संरक्षण विसरा तुम्ही, बाहेरचं घर, झोपडीत राहणारा भूकंप झाला, झोपडी पडली, काय होईल का त्याला? पण स्लॅबवाला काय मरेलच तो, काय रक्षण करा? भक्कम घर आहे, काही भक्कम नाही आहे, ते विचार करा. आत मी जर असेन आणि आतला हनुमान तो माझं रक्षण करतो. मरायचं तर सगळ्यांना, पण आतला हनुमान हे ह्याच्यामध्ये मेले ना, कोविडमध्ये त्या श्वासाचा रोग आहे, एकदम लंग्स एफेक्ट करतात, हे सगळं विज्ञानाने सांगितलं आहे. पण याच्यावर मात करणाऱ्यांनी आतून मात केली आणि बाकीचे बाहेरून सगळं करत गेले. आम्ही तुम्हाला आमची कितीतरी चांगली माणसं, त्यांना दुसऱ्या दिवशी हे आणायला गाडी गेली की उद्या त्यांना डिस्चार्ज देणार, ते पूर्णपणे सुधारलेले, बघितलं तर गेले. कारण का?
की कोविडचं तुम्ही बघा बरं, शेकडो ते रोगी दर मिनिटाला स्ट्रेचर आत यायचा, बाहेर जायचा, हा पडलेला शेजारी त्याच्या मुलाला मुद्दामून परवानगी दिली होती की हा स्ट्रेचर आत येतोय का बाहेर जातो, हा बघा घाबरला आहे, तो उद्या त्याला डिस्चार्ज मिळणार आहे. ह्याने कितीतरी वर्ष देवाची पूजा केलेली आहे. आता स्ट्रेचर आत आला का बाहेर गेला रे, बाबा बघतो हा बाहेर गेला, तो रिकामा होता का, म्हणजे आतून कोण मेलाय का, बाहेरून कोण आलाय का. अहो सकाळपर्यंत हा मेला जो पूर्णपणे सुधारला होता, कारण हनुमानावर विश्वासच नाही. माझा श्वास नीट चालू आहे, हनुमंता आय एम ग्रेट बिकॉज यू आर ग्रेट. सुंदर श्वास घ्या ना, मरायचं त्यावेळेला मरणा, ते त्याच्याबद्दल वाद नाही, ते अंतिम आहे. पण त्याच्या आधी म्हणून सांगितलेलं आहे की तू ज्याचा रक्षक आहेस, तू ज्याचा द्वारपाल आहेस, त्याला भीती नाही, कारण तुझ्या परवानगीशिवाय शत्रूसुद्धा आत जाऊ शकत नाही. हे लक्षात घ्या. पुढे आपण तेज समारो आपई. तुझं जे तेज आहे ना ते फक्त तुला सहन होतं. एक गंमत सांगतो, व्यासानं बोलवलंय कुणी, सत्यवतीने. सत्यवती आहे कोण, व्यासांची आई. मग व्यास केव्हा, लग्नापूर्वी जन्मलेले. इकडे लग्नापूर्वी कुंतीला कर्ण झाला, तिने तो सोडून दिला टोपलीतून. हिने काय केलं, ती सुद्धा सत्यवती कोळ्यांची राणी आहे, लग्न झाले नाही, कुमारी माता. तिने आपल्या विश्वासातल्या दासींना सांगितलं की हे द्वीप आहे, बेट, त्या बेटावर माझ्या बेट्याला वाढवा, बाहेर जाऊ द्यायचं नाही, सगळं त्याला तिथे मिळत. म्हणून व्यासांचं एक नाव आहे द्वैपायन. द्वैप म्हणजे द्वीप आणि अयन म्हणजे घर. त्यांचा 10-11 वर्षापर्यंत व्यास तिथे राहिलेले आहेत. मग त्यांनी सगळं निसर्ग केलं, केवढे बुद्धिमान झाले, केवढे तेजस्वी. त्यातून ते अनुष्ठान करायचे, म्हणजे ठरलेला जप, तेवढं ध्यान, तेज वाढायचं. व्यास हे काळे होते. ज्यावेळेला एखादं लोखंड आगीत टाकल्यानंतर तप्त होतं, तो जो रंग येतो ना, तसा रंग ह्या द्रौपदीचा, म्हणून ती याज्ञसेनी, तसा व्यासांचा. ज्या वेळेला ही दोन्ही मुलं मरतात त्यावेळेला ती कुणाला, भीष्माला सांगते की माझ्या वडिलांनी तुला शपथ घातली की तू सिंहासनावर बसायचं नाही, पण तू नाही, तुझी मुलं बसतील. म्हणून त्यांनी 2 शपथा घेतल्या की मी सिंहासनावर बसणार नाही आणि मी लग्नही करणार नाही, म्हणजे माझी मुलं सिंहासनावर बसण्याचा प्रश्नच नाही. मग हिला 2 मुलं झाली, एक चित्रांगद आणि दुसरा अत्यंत विचित्रवीर्य. विचित्रवीर्य म्हणजे भोग भोग भोग. त्याला क्षय झाला, TB, राजयक्ष्मा, खंगत खंगत मेला ना तो. मूल कुठे, मूल नाही. अंबा त्याची बायको, अंबिका, चित्रांग, तो सतत सैन्य नाही, शिकारीला, सतत अरण्यात. तो म्हणतो मला राजवाड्यात राज्यात इंटरेस्टच नाही. तो लढत असताना मेला, म्हणजे दोघंही मुलं मेली, सिंहासनाला वारस नाही आहे. त्यावेळेला ती भीष्माला म्हणते मी तुला प्रतिज्ञेतून सोडवते, तू लग्न कर, लक्षात ठेव, किंवा लग्न न करता माझ्या ज्या 2 सुना आहेत त्यांच्या ठिकाणी मुलं निर्माण कर. याला नियोग पद्धती म्हणतात. त्यावेळेला ती अलाउड होती. नाही, मग एक आहे माझा आणखीन एक मुलगा आहे. भीष्म म्हणतात कुठला, त्या बेटावर आहे, त्याला जाऊन बोलवून आण. ज्यावेळेला बोलवायला जातात त्यावेळेला व्यास म्हणतात की आत्ता नको, आत्ता नुकतं माझं तेज आहे बघा, तुम्हाला तेज तुम्हीच फक्त सावरू शकता. काय काय आपण तेज समारो आपई, दुसऱ्याला ते तेज सहन होणार नाही. पण या सत्यवतीला एवढी घाई झाली आहे, नवरा गेलेला आहे, 2 मुलं गेलेली आहेत, सुना आहेत तरुण, पण मूल नाही आहे. त्यावेळेला ती व्यासांना बोलवते. व्यास येतात आणि सांगतात माते आत्ता नको, माझं तेज या नाजूक राण्यांना सहन होणार नाही. ती म्हणते काही नाही कर. अंबा मोठी, अंबिका त्या बहिणी आहेत धाकटी. पहिल्या रात्री अंबा व्यासांच्या त्या तेजामुळे ती घट्ट डोळे मिटते. आंधळा धृतराष्ट्र जन्मतो. त्याच्यातलं विज्ञान शोधू नका, आंधळा धृतराष्ट्र जन्मतो. ते म्हणतात अंबालिका. दुसऱ्या दिवशी अंबालिका व्यासांचं ते तेज बघितल्यानंतर विवर्ण पेल पडते, ॲनिमिक, हिमोग्लोबिनच तिचं डाऊन होतं. तिला पांडू होतो, पांडुरोग म्हणजे ॲनिमिया, हिमोग्लोबिन कमी. आता ही दोन्ही मुलं राज्याला वारस म्हणून योग्य, एक जन्मांध आणि दुसरा जन्मतः रोगी, सिंहासनावर बसायला योग्य नाही आहेत. मग आणखीन एकदाच व्यास म्हणतात विचार कर. नाही, आणखीन एकदाच
अंबालिका तुम्ही ठरवा. मी नाही बाई, व्यासांचं तेज सहन होत नाही. मग आपण काय करूया, अंधारात व्यासांना काय कळतंय, दासीला पाठवतात. दासी रफ अँड टफ आहे ना, रफ अँड टफ. ती व्यासांचं तेज सहन करते. तिला अत्यंत बुद्धिमान नॉर्मल विवेकी मुलगा होतो विदुर, पण तो दासीचा पुत्र आहे म्हणून राज्यावर बसू शकत नाही. काय मिळालं सांगा बरं, राज्याला वारस नाही आहे. म्हणून तुम्ही ठरवू नका माझा प्लॅन इज परफेक्ट. बघा मी काही नाही, भीष्मानी ऐकलं नाही, व्यासांचं हिनी ऐकलं नाही. विदूर नॉर्मल आहे पण दासीपुत्र असल्यामुळे नाही आहे, म्हणून तिथे कोणीही वारस नाही. खूप सांगता येण्यासारखं पण ते महाभारत आहे. उदाहरण कशासाठी दिलं की हनुमंता तुझं तेज आहे ना ते तूच सांभाळू शकतोस, दुसऱ्याला जर ते तेज दिलं तर जळून मरेल. एक दुसरं उदाहरण सांगतो. नचिकेता ज्या वेळेला यमाकडे जातो आणि म्हणतो मला मृत्यूचं रहस्य सांग. यम त्याला काय म्हणतो, अरे मी मृत्यूचा देव आहे, मी मृत्यूचं रहस्य सांगितलं. पहिल्या वराने तू परत मी पृथ्वीवर जाईन त्यावेळेला माझ्या वडिलांचा राग गेलेला असला पाहिजे, म्हणून तू जिवंत पृथ्वीवर जाणार आहे. माझ्या राज्यात यम म्हणतो आलेला परत जात नाही, तू मला वर दिलाय तुला, तू म्हणून परत जाणार आहे. आणि तुला जर मी सिक्रेट सांगितलं, सिक्रेट ऑफ डेथ, तर हल्लीच्या भाषेत मी अनएम्प्लॉईड होईन, बेकार होईन आणि मला एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमध्ये नाव घालावं लागेल. कोण यम म्हणतो. अशाच प्रकारचा संवाद आहे. तू काहीही माग, मी ते तुला देतो. एक तराजू घे, त्या तराजूत अत्यंत सुंदर स्त्रिया, अत्यंत कार्यक्षम दास, हजारो लाखो असंख्य, सगळं सोनं नाणं, सगळं वैभव, त्या पृथ्वी स्वर्ग म्हणजे आकाश सगळ्यांचं राज्य तुला मी अमर बनवतो आणि हे सगळं राज्य तुला निष्कंटक म्हणजे कुठलाही काटा नाही, शत्रू नाही, संकट नाही, हे सगळं तुला देतो. ते मृत्यूचं रहस्य मात्र मागू नकोस. हे 10 वर्षाचं पोर काय म्हणतं माहीत आहे ना, ज्या अर्थी माझ्या त्या प्रश्नाच्या उत्तराच्या बदल्यात तुम्ही एवढं देताय त्याच्या अर्थी ते उत्तर याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे. मला हे काही नको, मला प्रश्नाचं उत्तर द्या. त्यावेळेला हे वाक्य यम म्हणतो, अरे मी तुझी परीक्षा बघत होतो, लहान पोर आहे, एवढं सगळं मला मिळणार, मग नको ते मृत्यूचं रहस्य मला दे, मी जातो परत पृथ्वीवर. अरे तू जे दान मागितलं आहेस त्याच्यासाठी तुझं पात्र चांगलंही बघितलं, हे अग्नीसारखं दान आहे, मी जे तुला उत्तर देतो ते मी तुला, चल घे, तुला मृत्यूचं रहस्य पाहिजे ना, दान, म्हणून मी अग्नी दिला आणि तू उपर्ण पुढे केलंस तर उपर्ण जाळून अग्नी मातीत पडेल की नाही. म्हणून मी बघत होतो की तुझं हे जे बळ आहे, जिज्ञासा आहे, अरे धातूचं भांड आहे रे, चल मी तुला देतो, मृत्यूचं रहस्य सांगतो. आणि म्हणून तो संवाद पुढे चालू राहतो. तसं तुझं तेज सहन करण्याचं सामर्थ्य तुझ्यात आहे की नाही. व्यासांचं तेज करण्याचं त्या फक्त दासीत होतं. तर हनुमंताला म्हणतात तुझं सामर्थ्य फक्त तूच सहन करू शकतो, दुसरा कोणीही नाही. तू आपण तेज समारो आपै, तीनो लोक हाकतै कापै. हे इथे पुढचं जे आहे ना, भूत पिशाच इथून उद्या सुरू करणार आहोत. तीनो लोक हाकतै, तुझ्या हाकेनं म्हणजे तुझ्या भुभुक्कारानं तिन्ही लोक आहेत ना कापतात. काल आपण बघितलं होतं की त्यांनी भुभुक्कार करून जे दुष्ट हे होते, राक्षसींचे गर्भ होते, ते गर्भ पाडून टाकले, गर्भपात केला फक्त भुभुक्कारानं. म्हणजे तू जर हाक, तुझ्या आवाजाने सगळी तिन्ही भुवनं कापतील, तारे जमिनीवर पडतील, हे लक्षात ठेवा, एवढं तुझं सामर्थ्य आहे. मग हनुमंता, आम्ही तुझी जर भक्ती केली, आणि हनुमंताची भक्ती करायची, नाम घ्यायचं हो. हनुमान म्हणेल रामाचं घ्या, मी रामाचा दूत आहे, नाम घ्या. दुसरं म्हणजे श्वासाकडे लक्ष द्या ना. काल आपण बघितलं होतं श्वासाकडे लक्ष द्या, सोहम हंस हा चालू आहे. हा जो हंस आहे ना त्याने निरक्षीर विवेक, हे निसर्गातला हंस काय, त्याला पाणी दूध दिलं कळणार नाही आहे, पण माझी श्वासाकडे लक्ष दिलं तर एवढं सामर्थ्य होतं. पाणी काय आणि दूध काय मला कळतं, काय महत्त्वाचं आहे आणि काय कमी महत्त्वाचं आहे. ह्याला विवेक म्हणतात, विजडम. मी नीट निवड करतो, लक्षात ठेवा, हे निवड करणं महत्त्वाचं आहे. ते हनुमंताच्या उपासनेतून मिळतं. कारण श्वास जय, मनोलय, मनाचा लय झाला पाहिजे, मनाचा पडदा फाटला पाहिजे,
आज हनुमंताला प्रार्थना करा, माझ्या मनाचा पडदा फाड रे, त्याच्यावर एवढी चित्र दिसतात, नको रे नको, सासू मरून 5 वर्ष झाली तरी काय त्रास दिला होता मला, त्या पडद्यावर अजून दिसतं, ती मेली बिचारी. एक गोष्ट सांगून थांबतो शेवटी. म्हणून मनाचा पडदा फाडून टाक, त्याला मनाचा पट आहे ना छेद करून टाक. मनोलय आणि मनोजय. मनावर जर विजय मिळवायचा तर श्वासावर विजय मिळवा. आत जा, श्वासाकडे लक्ष द्या. ती हनुमंताची सगळ्यात चांगली उपासना आहे. मग भीमरूपी म्हणा, हे हनुमान चालीसा म्हणा, शनिवारी जा, हे सगळं करूया. सुरुवात आहे ते, शेवट नाही आहे. एक माणूस जातो एका साधूकडे आणि म्हणतो, माझा शेजारी मला प्रचंड त्रास देतो, खून करा असं वाटतो. कसं, तलवारीनं मारू का विष देऊन मारू का झाडाला टांगू? साधूला विचारतो. साधू डोळे बंद करून त्याला सांगतो, तुझा शेजारी ना उजवीकडचा का डावीकडचा का? उजवीकडचा. अरे तो 6 महिन्यांनी मरणार आहे. जो 6 महिन्यांनी मरणार आहे त्याला मारून तू कायमचा तुरुंगात कशाला जातोस? तुझ्या मुलांना, बायकोला तू तुरुंगात, ते काय करतील? 6 महिन्यांनी तो मरणार आहे. दुसऱ्या दिवशी तो म्हणतो 180 दिवस, 179 दिवस उरले, बरोबर आहे ना? आता 6 महिन्यांनी मरणारच आहे, तर वाईटपणा कशाला? तो गुड मॉर्निंग म्हणतो, हा गुड मॉर्निंग झालं. आता 178 दिवस उरले, तो म्हणतो हाय गुड मॉर्निंग, हा म्हणतो हाय गुड मॉर्निंग, मरणारच आहे ना. 170 दिवस उरले, आमच्याकडे नवीन भाजी केली, घ्या, हां आमच्याकडचे रस तुमका देता, म्हणजे आम्ही रस देतो, भाजी देतो. सुरू झालं. आता 150 दिवसांनी हा मरणारच आहे, तर त्याला बोलवूया ना सत्यनारायणाला. मग तो म्हणतो, आमच्याकडे नवरात्राची पूजा, या ना तुम्ही, 50 दिवस उरलो आहे. आता मुलीच्या वाढदिवसाला या, मग तुमच्या मुलाच्या. इतका एक्सचेंज सुरू झाला. 1 दिवस उरला आणि दोघे चांगले मित्र झालेले आहेत. हा साधूला विचारायला जातो, 6 महिने झाले तरी तो मेला नाही. म्हणाले, मेला ना तो? काय सांगताय? आत्ता मी त्याच्या घरातून चहा घेऊन आलो. चहा घेऊन आलास ना, म्हणजे आता तो तुझा मित्र झाला आहे, आता तो मेलाच पाहिजे का? तुला तू मारलंच पाहिजेस का? गरज नाही म्हणतो. आता आमचं छान चाललेलं आहे. त्याचा जो द्वेष होता ना, जो क्रोध होता ना, तो मेला. त्याला मारायचा होता. 6 महिन्यात तुझा द्वेष, तुझा क्रोध, तुझ्या निगेटिव्ह फिलिंग मेल्या. मग तोच शेजारी तुला चांगला मित्र वाटायला लागला. एवढं आपण करूया. आहे त्या ठिकाणी ताट बसून डोळे मिटूया, शांत. श्लोक म्हणूया. चेहऱ्यावर प्रसन्न, मारुती समोर आहोत, हनुमंतासमोर आहोत, विठ्ठल रुक्मिणी समोर आहोत. रुक्मिणी म्हणजे प्युअर गोल्ड, शुद्ध गोल्ड. रुक्मिणी या शब्दाचा अर्थ आहे, रुक्म म्हणजे सोनं. ठीक आहे. श्लोक म्हणूया. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणेची आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. डोळे बंद ठेवून 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात चोळूया. ते हात चेहऱ्यावर, डोळ्यांवर चोळूया. सावकाश डोळे उघडून विठ्ठल, रखुमाई आणि हनुमान दर्शन घेऊया आणि इथे जमलेल्या सर्व हनुमान भक्तांना नमस्कार करूया. शांत आनंद महाराज महाराज महाराज.